चालू आहे. सरांची आताशी आमचं बोलणं झालं तर सर म्हणाले की आता ते चालू आहे भरती प्रक्रिया म्हणून तुम्ही बोलवलं का. तर ही मुलं आमची अजूनही फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत आहेत. सेकंड इयरला आताच त्याने थर्ड सेमिस्टरला प्रवेश घेतला आहे आणि हा त्यांच्या सिलेबसचा एक भाग आणि पुढे भविष्यातली ही दिशा त्यांची नक्की त्यांना व्यवस्थित करता यावं, नक्की त्या ठिकाणी त्यांना त्यांचं ठामपणे आपल्याला कुठे जायचंय याची दिशा मिळावी याची पूर्वतयारी म्हणून आपण ही सगळी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आणि त्यासाठी आजचे व्याख्याते माननीय या ठिकाणी महेश माळी सर आपल्याला या पवित्र पोर्टल आणि CTET या एक्झामच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी इथे आलेले आहेत. मी जाधव मॅडमला विनंती करते त्यांनी पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. झाली ती म्हणजे सरांना या ठिकाणी ग्लोबल स्कूल ॲडव्होकेट म्हणून या ठिकाणी त्यांना मान मिळालेला आहे. अमेरिका यासारख्या देशामध्ये आपल्या भारतातील एक PMCची शाळा आणि त्या शाळेतलं त्या ठिकाणी हे शिक्षक म्हणून ग्लोबल टीचर म्हणून तिथे काम करणार आहे. जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं या ठिकाणी खूप अभिनंदन करूया. खूप मोठं काम विद्यार्थी मित्रांनो. आज आपण BEd झाल्यानंतर टीचर होणार आहोत आणि टीचर झाल्यानंतर आपल्या आयुष्यातली मला वाटते की ही सगळ्यात मोठी संधी असणार आहे की आपण आपल्या भारताचं नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेसारख्या देशामध्ये आपल्या या शाळेचं नेतृत्व आपण एक टीचर म्हणून ग्लोबल टीचर म्हणून करणार आहोत. तर हे फार महत्त्वाचं काम या ठिकाणी सरांना ही संधी मिळालेली आहे. सरांचा परिचय तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की सर विद्यापीठामध्ये आधी आलेले आहेत. आपण असं खालून वर जातो, सर आता वरून खाली आलेले आहेत, परंतु मूळ जे आहे ते त्यांनी सोडलेलं नाही. सरांचं PhDचं कामही चालू आहे आणि अगदी काहीच दिवसात ते आता कम्प्लीट होणार आहे. पुणे विद्यापीठाच्या डिस्टन्स लर्निंग या त्या ठिकाणी अभ्यास शाखेमध्येही सरांनी काम केलेलं आहे. असोसिएट टीचर म्हणून सरांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे सगळ्यांना माहीत असेल आपलं स्कूल ऑफ डिस्टन्स लर्निंग त्या ठिकाणी सर विद्यापीठामध्ये तुम्ही जे BA MA इतर ज्या अदर डिस्टन्स लर्निंगला प्रवेश घेता पुणे विद्यापीठामध्ये त्या विभागामध्ये सरांनी काम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी टेक्निकल असिस्टंट म्हणून स्वयंला त्यांनी जो कोर्स आहे स्वयंचा त्या ठिकाणी त्यांनी टेक्निकल असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे. सर परशुराम सगळ्यांना कॉलेज माहिती असेल SP कॉलेज या ठिकाणी सरांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी धनकुडे कॉलेज ऑफ एज्युकेशन धनकुडे विद्यालय या ठिकाणी सरांनी बाणेरला असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून सर आता मला जे प्रोजेक्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये सरांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे प्रोग्राम डिझायनर म्हणून मोबाईल स्किल डेव्हलपमेंट या एका चांगल्या विषयामध्ये इस्रो प्रोजेक्ट डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशननी जो घेतलेला होता त्यामध्ये सरांनी 6 महिने स्वतः प्रोग्राम डिझायनर आणि ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून काम केलेलं आहे. अतिशय चांगल्या पदांवर सरांनी आपली कामगिरी बजावलेली आहे. महेश माळी सरांनी आत्तापर्यंत स्वतः आणि आत्ता 2024 पवित्र पोर्टल या प्रोसेसमधून त्यांनी स्वतः त्यांना PMCचा जॉब आता 2024 गव्हर्नमेंट जॉब लागलेला आहे. आणि या सगळ्या धावपळीमध्ये ही जी नक्की प्रोसेस आहे तर हा माणूस आपल्याला नक्की चांगलं सांगणार आहे की तुम्हाला कुठे चाच पडायचं आहे. तुम्ही आता जे सगळे अजून अनभिज्ञ आहात आणि अजून तुम्हाला दिशा व्हायची, पण सरांनी जे कष्ट घेतले सरांची दिशा कदाचित थोडीशी वेगळी पडली तर त्या तुमच्या दिशेला नक्की मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला सरांचं व्याख्यान आज खरंच खूप उपयुक्त ठरणार आहे. मी सरांना विनंती करते की आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर चौगुले सर, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी यांच्या वतीने की सर तुम्ही आमच्या या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करावं आणि त्यांच्या या भविष्यासाठी नक्कीच चांगल्या शुभेच्छा द्याव्या. थँक्यू सर. गुड मॉर्निंग. मला माहितीच होतं हे BEd वालेच कधीतरी मी पण तिथेच बसलेलो होतो तुमच्याकडे 2012 ज्यावेळी कुठल्याही गोष्टीची आपण सुरुवात करतो ना त्यावेळी गुड मॉर्निंग मीच करायची. भले इव्हनिंग असेल, नाईट असेल किंवा आफ्टरनून असेल. सो गुड मॉर्निंग ऑल.
येस, थोडं वेळ व्हावं लागतं, त्याच्याशिवाय मिळत नाही यश. ठीक आहे. आपण आता मॅडम खूप धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवलं. आणि इथला सगळा स्टाफ हा माझ्या पूर्वीपासून परिचयाचा आहे, मी विद्यापीठात असल्यापासून. पण आता एक वेगळी ओळख माझी स्वतःची झालेली आहे. मी 12 वर्ष हायर एज्युकेशनला काम करून मागच्या 2 वर्षापासून प्रायमरी एज्युकेशन मध्ये काम करतो. सो तुम्ही सगळे सुद्धा 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर प्रायमरी एज्युकेशनसाठी प्रयत्न करणार आहात. तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी, ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही करू नये, त्याच्यामुळं तुम्हाला एक रोड मॅप देणार आहे. आणि आज इथून जाताना प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे की आपण पहिल्याच भरतीमध्ये, पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपल्याला आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. त्याची थोडीशी पूर्वतयारी मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी माझी ओळख मॅडमने खूप मोठी अशी करून दिली, पण तेवढं काही बर्डन घेण्यासारखं नाहीये. मी तुमच्यासारखंच आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी तिथे होतो, आज इकडे, एवढाच फक्त फरक आहे. सगळ्यात महत्वाचं की आपण कायम लर्नर असलं पाहिजे, आपण शिकत राहिलं पाहिजे. जरी जॉब लागला नाही लागला, शिकणं हे खूप महत्वाचं. आणि शिक्षणाचा मूळ उद्देशच हे आहे की आपण शिकलं पाहिजे. सो भले ते कसंही असेल, तुम्ही बीएडला असाल, बीएड कम्प्लीट झाल्यानंतर जॉबला प्रयत्न करत असाल, जॉब लागल्यानंतर, कारण की आता जर तुम्ही शिकणार नसाल तर शासनाने तुम्हाला ते कंपल्सरी केले. म्हणजे आता मी शिक्षक झालो, मी म्हटलं मला नाही शिकायचं, तर शासनाचं परिपत्रक एनईपी जर कोणी वाचलं असेल तर 50 तासांचं प्रशिक्षण हे कंपल्सरी केलं. नाही केलं की पगारच नाही वाढत. मग शिकावं. मग हे जर शिकायचंय तर आपण थोडं आवडीने शिकूयात आणि आपल्याला जे हवं ते शिकूयात. तेवढा चॉईस आपल्याला मिळालेला आहे. तर त्या दृष्टीने थोडंसं आज आपण जाणार आहोत. पण सगळ्यात महत्वाचा जो टप्पा आहे आता तुमच्या पुढे येणार आहे, तो म्हणजे तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये शिक्षक म्हणून जॉब करायचा असेल तर काय गोष्टी अपेक्षित आहेत किंवा काय करायला लागेल, तर त्या दृष्टीने आपण थोडंसं पाहणार आहे. काय काय गोष्टी आहेत, कोण सांगेल मला काय करायला लागत असेल. तर समजा मला महाराष्ट्रामध्ये शिक्षक म्हणून जॉब घ्यायचा आहे. आता तुम्ही बीएडला आहात, तुम्हाला कुठे जॉब लागेल माहिती पाहिजे आपल्याला. थोडस मी फिरायला, मला ते असं ऐकायला घेऊन कुठे लागेल जॉब? उच्च माध्यमिक. हा, आता एनईपीने आपल्याला दिलंय की माध्यमिक म्हणजे कितवी ते कितवी? एकाने सांगा. 6वी ते 10वी. 6वी ते 10वी. 10वी हे माध्यमिक आहे. ओके. आणि उच्च माध्यमिक 11वी 12वी. बरं, एनईपीने आपल्याला काय चेंजेस दिले मेजर? त्याच्याशिवाय इकडे नाही जाता येणार आपल्याला. काय आहे? म्हणजे माध्यमिक जे आहे ते उच्च माध्यमिक कटच केलेलं आहे त्यांनी. उच्च माध्यमिक कटच केलंय. हा, म्हणजे आता तिसरी पर्यंत. ओके. 5+3+3+4 हा रूल केलेला आहे. याला म्हणायचं स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर चेंज झालंय. पहिलं स्ट्रक्चर काय होतं? मी कसं आहे ना, मी थोडस एकदम असं बेसिक, मला समजत नाही या हिशोबाने जातो. तुमच्या डोक्यामध्ये डाऊट नाही राहिला पाहिजे. जे काही आहे ते क्लिअर झालं पाहिजे. काही नाही समजलं नाही परत सांगा. ओके, सोपं करायचं, सोपं करत जाऊयात. आता मला माहिती नाहीये स्ट्रक्चर काय असतं. आधी काय स्ट्रक्चर होतं? प्ले ग्रुप, नंतर पुढे 3 नाही, बसून सांगा मॅडम. प्ले ग्रुप होतं, त्याच्यानंतर मग ज्युनियर केजी, सिनियर केजी, मग 1st to 5th म्हणजे 1st to 4th, 5th to 10th आणि 11th पर्यंत. ओके, याच्यापेक्षा वेगळं कोणाचं उत्तर आहे? आता जे स्ट्रक्चर आलंय, काय स्ट्रक्चर आलंय? 5+3+3+4. याच्या आधीचं स्ट्रक्चर काय होतं? हा, सांगा, कोणीतरी बरोबर सांगते खाली बसून. 10+2+3. ते काय होतं? व्हेरी गुड, सिंपल होतं ना. 1ली ते 10वी 10, 11वी 12वी +2 आणि +3 म्हणजे ग्रॅज्युएशन. आता नवीन जे स्ट्रक्चर आलंय ते 5+3+3+4. मग आता फर्स्ट 5 काय आहे? Yes, we connect the primary education with the early childhood care. Education with early childhood care. म्हणजे आता पहिलीच्या आधीचं जे शिक्षण होतं ना, ते पण आपण
प्रायमरी एज्युकेशनला जोडलंय. मग किती वर्ग जोडले? 3 वर्ग, पहिलीच्या आधीचे. म्हणजे कोणते 3 वर्ग असतील? नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड. दिस इज द 5 इयर्स, फर्स्ट 5. नंतर 3, थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड आणि फिफ्थ स्टँडर्ड. नंतर 3, 6, 7, 8 आणि नंतर 4. याच्यात काही कन्फ्युजन आहे? दिस इज द न्यू स्ट्रक्चर. ओके. आता बीएड नंतर तुम्हाला जो जॉब लागणार आहे तो कोणत्या स्टँडर्डला लागणार आहे माहिती पाहिजे. आता आपल्याला जायचं आहे तिकडे. जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर माध्यमिक पर्यंत, आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशन करून बीएड केलं असेल तर उच्च माध्यमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक दोन्हीमध्ये. आता मी माध्यमिक उच्च माध्यमिक विचारणार नाही कारण की त्यात खूप वेळ जाईल. आता मी तुम्हाला इयत्ता विचारतो. आता आपण स्ट्रक्चर, नवीन स्ट्रक्चरला आलो की नाही. आता नवीन स्ट्रक्चर मध्ये कोणत्या इयत्तेला तुम्ही इलिजिबल आहात? समजा मी म्हटलं माझं बीए झालेलं आहे आणि आता मी बीएड कम्प्लीट करून बाहेर पडणार आहे, तर मला कुठल्या इयत्तांसाठी मी शिकवू शकतो? 3+3. 6वी ते 10वी. 11वी. ओके, क्लिअर आहे? कोणाचं कन्फ्युजन आहे सर? नाही, 11वी 12वीला पण मी शिकू शकतो. हा, मराठी शिकवू शकतो. असं तर आपण सगळ्यांना शिकवतो, तसं नाहीये. पण इयत्ते वाईज आपण कुठपर्यंत शिकवू शकतो? 6वी ते 10वी. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बीएड केलं असेल देन यू कॅन इलिजिबल फॉर द 11th-12th. ओके. बट खूप सारं कन्फ्युजन आहे. लास्ट टाइम मी अमोल सरांच्या तिथे ज्यावेळी लेक्चर घेतला, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की सर आमचा मास्टर्सचाच प्रॉब्लेम आहे किंवा बॅचलरचा प्रॉब्लेम आहे. आता ते तिथे लेक्चर झाल्यानंतर ज्यावेळी एक रेफरन्स सुरू झाले त्यावेळी बऱ्याच जणांचे मला फोन आले की सर आमचं इंजिनिअरिंग झालं आणि मग आता मी कुठले विषय शिकवायचे आणि कोणत्याही इयत्तेला शिकवायचे. आणि बीएडला घेताना मी मेथड यायला घेतल्या होत्या. कारण आपल्या इथे प्रवेश बीएडला होत असताना इव्हन फार्मसी, इंजिनिअरिंग करून आलाय किंवा दुसरं कोणतं तरी ग्रॅज्युएशन करून आला, जे बीए, बीकॉम आणि बीएससी सोडून हा एमसीएम कम्प्लीट केलेलं आहे आणि आता बीएड चालू. आता मेथड कोणतं घेतलं? आता माझी मराठी, कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स आहे. ओके. मेथड मराठी, कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स. ओके. कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स ह्या मेथड आहेत बीएडला. ठीक आहे. कधी आमच्या वेळी नव्हत्या. हा, पण आता विषय असा आहे की कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट नाहीये स्कूलला. मग माझं क्लिअर पाहिजे. जर माझं बॅचलर झालं असेल तर मला मास्टर करावं लागेल तरच मला अप्लाय करता येईल. तुमचं झालंय, जास्त नाही झालं त्यांच्यासाठी सांगतोय. जर तुम्ही फक्त वेगळी ग्रॅज्युएशन डिग्री करून आलेला असाल आणि बीएड करत असाल आणि जर असे सब्जेक्ट तुम्ही घेतले तर हे लक्षात ठेवायचं, स्कूलला ते सब्जेक्ट नाहीये. ते सब्जेक्ट आहेत फक्त 11th-12th. मग माझी ब्रॅकेट कमी होते. आता लक्षात ठेवायचं 1st to 12th ची ब्रॅकेट आहे. जर डीएड नसेल तर 1st to 5th ड्रॉप होईल. 6 to 12th ची ब्रॅकेट आहे आता तुमच्यासाठी ओपन. त्याच्यामध्ये तुम्ही कुठे इलिजिबल आहात हे आधी माहिती पाहिजे आणि त्याच्यानुसार अभ्यास चालू करायचा. कारण की मग कॉम्पिटिशन तसं आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आलं लक्षात? आता 11th-12th ची ब्रॅकेट आहे. आता काही जणांचा प्रॉब्लेम असा आहे की सर माझं बीकॉम झालंय आणि मी बीएडला आलो. आता सेम प्रॉब्लेम आहे की कॉमर्स हा सब्जेक्ट स्कूलला नाहीये. मग माझ्यासाठी ब्रॅकेट कुठे आहे? सांगा. मेथड जी असेल अडचण अशी होते. आता तुम्हाला सांगतो पवित्र पोर्टलचा सिस्टीम. पवित्र पोर्टलमध्ये कॉमर्सला प्रेफरन्सेस जनरेट होतात. आत्ताही जनरेट झालेले आहे. ठीक आहे. त्यांना जनरेट कुठले झाले? सोशल सायन्स पण झाले आणि सायन्स पण झाले. सायन्स मॅथ मध्ये मॅथ झालंय आणि सोशल सायन्स मध्ये फक्त सोशल सायन्स झाले. विषय आलेला नाही, जिओग्राफी नाही, हिस्ट्री नाही, सोशल सायन्स मधला विषय नाही आला. जनरल सोशल सायन्स आणि मॅथमॅटिक्स. आता विषय इथे असा येतो, जर प्युअर मॅथमॅटिक्स मध्ये ग्रॅज्युएशन करून आलेला मुलगा आहे आणि त्याला पण तो प्रेफरन्स आलेला आहे आणि त्याने तो भरला आणि तुम्ही भरला, पहिला प्रेफरन्स त्याला जातो.
बऱ्याच जणांना असं होतं. मागच्या वेळी पण मला इतक्या जणांनी प्रश्न विचारले, सर माझा स्कोर 140 आहे आणि 120 वाला लागलाय, पण मी 140 वाला का नाही लागलो? स्पेशलायझेशन आत्ताच क्लिअर करायचं. आता वेळ आहे ना आपल्याकडे, स्पेशलायझेशन करून घ्यायचं. ठीक आहे, जर तुम्हाला उतरायचं असेल तर. आणि मग कशामध्ये करायचं आताच ठरवायचं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. येस. सर माझं बीकॉम बीएड झालंय. कॉमर्सचे मेथड्स कॉमर्स, मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स. तर मग कॅन आय एलिजिबल फॉर 6 to 8? यू आर एलिजिबल, बट जर प्लीज फक्त मॅथमॅटिक्स वाला स्पेशलायझेशनचा आला की तुम्हाला सेकंड प्रेफरन्स आहे. म्हणजे ज्यावेळी एकच जागा असेल त्यावेळी मॅथमॅटिक्स वाला फर्स्ट लागतो आणि सेकंड मध्ये तुमचा विचार होतो. मॅथमॅटिक्सचा नाही मिळाला तर तुम्हाला मिळणार. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे आपल्याला स्कूल सब्जेक्ट्स मध्ये आपलं बॅचलर्स पाहिजे. तर आपल्याला 6 पासूनची जी ब्रॅकेट आहे ती ओपन होते. हे लक्षात ठेवायचं. नसेल तर करून घ्यायचं. डिस्टन्स एज्युकेशन. डिस्टन्स एज्युकेशनला तुम्ही प्रवेश घेऊ शकता जर तुमचं स्कूल सब्जेक्ट सांगतात. सर स्कूल सब्जेक्ट आता सगळ्यांना माहिती आहे काय असतात. त्या सब्जेक्टमध्ये आपलं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे. हे लक्षात सर ठेवा. आम्हाला तर 3 मेथड आहे. 3 मेथडमध्ये आमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. नाही, एक. पण ते दुसरे विषय दोन ते पाहिजे ना ग्रॅज्युएशन. कुठले? माझं आता मराठी स्पेशल आहे आणि हिंदी आणि इतिहास माझा मेथड दुसरा आहे. दुसरे आणि तिसरे. मग हिंदी मला नव्हतं ग्रॅज्युएशन, मग मी आता मेथड घेतली. तर मग मला काय कसं असतं, प्लीज पर्सनली यायचं नाही. विषय असा आहे की ज्यावेळी आपण ग्रेडी होतो ना त्यावेळी हे सगळं लागतं. जर मला हिंदीमध्ये पण जायचंय, मला मराठीमध्ये पण जायचंय आणि मला थर्ड मेथड मध्ये पण जायचंय, मग सगळीकडचं स्पेशलायझेशन पाहिजे. का? तेवढ्या ब्रॅकेट्स तुमच्या ओपन होतात, तेवढ्या सगळ्या ठिकाणी तुम्ही एलिजिबल असता. बट हे लक्षात ठेवायचं, प्रेफरन्स देताना गडबड तिथेच होते पोरांची. ते मी सांगणार आहे तुम्हाला पुढे गेल्यानंतर की कशा पद्धतीने गडबड होते. आणि मग स्कोर जास्त असून पण मग तुमचा नंबर का नाही लागत, तुम्हाला जॉब का नाही मिळत, आणि मग लो स्कोर वाल्याचा पण कसं काय जॉब लागतो. तर ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की त्या सिस्टीम मध्ये मी सध्या आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो. इव्हन टीईटी सीटीईटीचा क्वेश्चन पॅटर्न काय असतो, स्टडी कसा करायचा तेही सांगणार. कारण परत तेच सांगतोय, मी त्या सिस्टीम मध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता काही कन्फ्युजन आहे? स्ट्रक्चर आपण क्लिअर केलं. तुम्हाला ब्रॅकेट 6 to 12 ची आहे. स्पेशलायझेशन असेल तर, नसेल तर तुम्हाला करून घ्यायचंय, नाही तर मग त्या ब्रॅकेट्स कमी कमी होत जाणार. आलं क्लिअर लक्षात? पुढे जाऊयात. ओके, एक तर क्लिअर पाहिजे माझ्या माइंड मध्ये की टीईटी आहे, सीटीईटी आहे. दोन्ही एक्झाम एकच आहेत का वेगवेगळे आहेत? वेगवेगळे आहेत. दोन्ही करायला पाहिजे का एक करायला पाहिजे? दोन्ही करायला पाहिजे. मग दोन्ही असणं गरजेचं आहे जॉबसाठी, का एक असेल तरी चालेल? बर, अभ्यास केलाय, कोणती सोपी आहे कोणती अवघड आहे? सेकंड इयरला गेले. हो, पण आता 6 आता महिन्यानंतर 6 महिन्यांनी जायचंय. जायचंय. नाही, आम्ही 6 महिन्याचे एवढं 6 महिने लांब महिने सर. आता इथं आम्हाला कालचं आठवत नाही का? बर, बी प्रिपेअर. येस सर. सीटीटी आणि पीजी क्वालिफाय आहे आणि टेट आणि एंट्रन्स आहे, त्यासाठी जास्त स्पर्धा असणार, जास्त करतात. व्हेरी गुड, प्लीज सिट डाऊन. एक तर या टीईटी आणि सीटीईटी इट इज अ क्वालिफाईंग एक्झाम, इट इज नॉट अ मेरिट एक्झाम. त्याच्यावरती जॉब आहे का? इलिजिबल. 150 पैकी 150 मिळाला तरी इलिजिबल आहे, 150 पैकी 90 मिळाला तरी इलिजिबल आहे. आणि कॅटेगरी असेल तर 83 असेल तरी पण इलिजिबल आहे. मागच्या एक्झामच्या नियमानुसार 82 असेल तरी पण इलिजिबल आहे कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, आता 82 किंवा 90 आपल्याला घ्यायचे, त्या दृष्टीने अभ्यास करायचा. जास्त एफर्ट्स कुठे द्यायचे? टेटला, टीआयटीला. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण ठरवायचं की आपल्याला क्वालिफाईंग फक्त क्वालिफाय करायचं आहे, कमवायचं, तिथे वेळ नाही घालवायचा जास्त. टीआयटीचं व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यास करायचा. क्लिअर? आले लक्षात? टीईटी सीटीईटी दोन्हीपैकी एकच एक्झाम क्वालिफाय होणं मॅन्डेटरी आहे. जसं सेट नेट आहे तसंच, फक्त विषय परत तिथेच येतो. सेट असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये इलिजिबल आहात, नेट असेल तर तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये इलिजिबल आहात, टेट असेल तर तुम्ही महाराष्ट्रात इलिजिबल आहात, सीटेट असेल तर तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये इलिजिबल आहात. सेंट्रल स्कूल्सला सुद्धा तुम्ही इलिजिबल आहात जर तुम्ही सीटेट असाल. क्लिअर आहे? आता आपलं टार्गेट ठरवायचं की मला महाराष्ट्रात करायचं का बाहेर करायचं.
त्या दृष्टीने प्रिपरेशन करायचं. आता सोपं करतो आणखी त्याच्यामध्ये. सर मला महाराष्ट्रातच करायचं, पण मला या दोन्हीपैकी कुठली एक्झाम सोपी जाऊ शकते, मी पटकन क्वालिफाय होऊ शकतो. ऑलवेज प्रेफर सिटी. का सांगतो? कारण की त्यांची काठिण्य पातळी ही कमी आहे टेटपेक्षा. आता टेटच्या मागे वेगळाच गोंधळ आहे. आता मी ते पेपर सेटिंगच्या पॅनल सोबत ज्यावेळी डिस्कशन केलं, म्हणजे आधी नव्हतं मला, पण मी इन झाल्यानंतर मला कळालं की महाराष्ट्र शासनाचं धोरणच असं आहे की ते फार स्ट्रिक्ट आहे टेटच्या बाबतीमध्ये. आणि टेटचा पासिंग रेशो किती आहे? 3%. 100 विद्यार्थी बसले तर 3 विद्यार्थी पास होतात. आणि सीटेटचा पासिंग रेट किती आहे? पर्सेंटेज 20%. 20% विद्यार्थी पास होतात. याचा अर्थ आहे की सीटेट सोपी. त्याच्यामुळे आपण प्रेफर करायचं सीटेट. टेटला करायचं नाही का? करायचं. टेटचा फॉर्म भरायचा नाही का? भरायचं. का बरं भरायचं? काय असतं, प्रत्येक वेळी एक्झामवरती डिपेंड असतं. कदाचित असं व्हायचं की तीच एक्झाम सोपी यायची आणि मी भरला नाही म्हणून मी इलिजिबल नाही होणार. आता त्याच्या मागचं गणित सांग. आता जी टेट कॅन्सल झाली, एक्झाम लीक, पेपर लीक झाला आणि ती कॅन्सल झाली, त्याच्यामध्ये शासकीय एक GR आला होता. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की या एक्झाम मध्ये जवळजवळ 1,60,000 इन सर्व्हिस टीचर आहेत की जे टेट देणार आहेत. तर त्यांची मागणी अशी होती की यांची TET वेगळी ठेवा आणि जे आणखी इन सर्व्हिस मध्ये नाही आहेत त्यांची TET वेगळी ठेवा आणि यांची काठिण्य पातळी कमी ठेवा आणि त्यांची आहे तशी राहू द्या. पण शासनाने तसं काही केलं नाही. पण काय केलं? काठिण्य पातळी कमी केली. आता इथे चान्स तुम्हाला आहे. इन सर्व्हिस नाही, इन सर्व्हिस सोबत प्री सर्व्हिस वाल्यांना पण काठिण्य पातळी कमी केली. काठिण्य पातळी कमी झाली. या एक्झामला समजा पुढच्या एक्झामला त्यांनी 2 वेगळ्या एक्झाम केल्या की तुमचं TET पास होणं आणखी अवघड होणार. पण या एक्झाम मध्ये तुम्हाला चान्स आहे. आता पेपर लीक झाल्यामुळे तुम्ही सगळे लकी ठरलाय का पुढच्या TET तुम्ही भरू शकता फॉर्म. आणि 6 महिने तरी TET होत नाही, कारण की ही प्रोसेस 6 महिने चालते. त्यामुळे प्रिपेअर फॉर द TET. पासिंग रेट 20% न्यायचं चाललंय की जेवढे विद्यार्थी बसतील, समजा 2 लाख विद्यार्थी बसले तर 40,000 विद्यार्थी पास होणार आहेत. तुम्ही बाय डिफॉल्ट त्यात पास व्हा, ही मला गॅरंटी तुम्हाला नसली तरी. त्याच्यामुळे TETचा फॉर्म मारायचा सगळ्यात महत्वाचं. का? ही आतली बातमी आहे, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. पण इन सर्व्हिस टीचर्सचा खूप मोठं आंदोलन चाललंय. त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने सगळ्या याचिका फेटाळल्या. त्यांनी असं सांगितलं की आम्हाला एक्झाम्शन द्या. एकालाही एक्झाम्शन मिळालेलं नाही. मग महाराष्ट्र शासनाने असं ठरवलं की त्यांचं काठिण्य पातळी कमी करा आणि पासिंग रेट जास्त करा. सो पासिंग रेट जास्त केल्यामुळे काठिण्य पातळी कमी होईल, तुम्हाला सगळ्यांना चान्स आहे पास व्हायचा. कारण की तुम्ही त्या प्रोसेसमध्ये आहात, ते नाहीये. तुम्ही जे शिकताय तेच पेपर क्वेश्चन्स आहेत, त्यांना तो स्टडी करायचा. तर त्याच्यामुळे तुमच्यासाठी सोपी आहे, त्यांच्यासाठी अवघडच आहे ते. तर तुम्ही त्याच्यामध्ये पटकन क्वालिफाय होऊ शकता. त्यामुळं TETला फर्स्ट प्रेफर द्यायचं. CTET का द्यायची? त्यांनी जो सिलेबस दिलाय ना त्यातलेच प्रश्न असतात. TET मध्ये अडचण एवढीच आहे की आता शासनाने असं सांगितलं की प्रश्न रिपीट नाही करायचा. मग प्रश्न नाही रिपीट करायचा, कुठं आणायचे प्रश्न? एवढी वर्ष झाली का? हा, 2013 पासून 13ला पहिली TET झाली. आणि त्यांनी गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जर तुम्ही पाहिलं तर 13 पासूनचे क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट सगळ्या दिलेल्या आहेत. तुम्ही त्याचा स्टडी करू शकता. मग जसं जसं एक्झाम पुढे जाईल तसं तसं क्वेश्चन रिपीट होणं कमी झालं. आणि आता तर सांगितलं की एकही क्वेश्चन रिपीट नाही करायचं. जर रिपीट नाही करायचं तर प्रश्न कसे निघतील? डिफिकल्टच निघतील. का? आता लाईन टू लाईन प्रश्न नाही येणार, बिटवीन द लाईन प्रश्न येणार. म्हणजे ज्याचा आन्सर वाचून समजणार नाही, प्रश्न समजूनच उत्तर काढावं लागेल, असे प्रश्न तयार होते. त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवल त्याची वाढत चालली. एवढंच त्याच्या मागचं लॉजिक आहे. ठीक आहे. पण ही एक्झाम किंवा मे बी याच्यानंतरची जी TET येणार आहे, ह्या 2 TET सोप्या असतील. कारण की त्यांना इन सर्व्हिसवाले पास करून त्यांचा जॉब ठेवायचा. तर तिथे तुम्हाला संधी आहे की तुम्ही प्री सर्व्हिस मध्ये आहात, तुम्ही पटकन ती एक्झाम देऊन क्वालिफाय व्हा. लाईफ टाईम एक एक्झाम चालतो. पहिलं 7 इयर होतं त्याचं. 2013ला ज्यावेळी पहिल्यांदा TET झाली ते सर्टिफिकेट 7 इयर साठी व्हॅलिड होतं. आता तसं नाहीये. आता शासनाने एकदा तुम्ही पास झाला की ती लाईफ टाईम तुमची व्हॅलिड राहते. TETचं आणि CTET दोन्ही. त्याच्यामुळे आपल्याला एकदाच पास व्हायची. आता 7 वर्षाचं लिमिट नाहीये तुम्हाला. ठीक आहे. हे क्वालिफाईंग पर्यंत लक्षात आलं. आता थोडस त्याचं बघूया की काय आहे. TETचं पोर्टल पाहिलंय का कोणी? लॉग इन करून आपली सगळी इन्फॉर्मेशन वगैरे तिथपासून
लॉग इन जनरेट करावं लागतं आधी आणि लॉग इन जनरेट झाल्यानंतर मग टॅब वाईज हे पोर्टल आहे. ओके, थोडीशी माहिती याच्यामध्ये आपण बघूया की काय काय आहे याच्यामध्ये. लॉग इन आहे, तुम्हाला जाहिरात आहे, परीक्षा शुल्क आहे, वेळापत्रक आहे, युजर नेम पासवर्ड विसरला तर शासन निर्णय दिलेले हेल्पलाईन आहे आणि तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येईल. इथे बाकीची लॉग इनच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर आता किती जणांना टीईटीचा सिलेबस माहिती आहे? पाहिलाय? ओके, कुठे मिळेल? पोर्टलवर. इथेच मिळेल सर, मग इथे पोर्टलवरतीच डिपेंड राहायचं. ज्यावेळी आम्ही सुरू केली होती एक्झाम त्यावेळी पण फेक ग्रुप खूप झालेले होते. फेक न्यूज यायच्या की आजची एक्झाम कॅन्सल झाली, जसं आता झालं होतं. टेटची एक्झाम कॅन्सल झाली म्हणून न्यूजला येण्याच्या आधीच न्यूज आली होती. पण पहिले ती खरी न्यूज होती, त्याच्यामुळं रिलॅक्स झाले ते रिलॅक्स झाले. पण समजा जर ती न्यूज खोटी असते आणि ज्यांनी आदल्या दिवशी अभ्यास करणं बंद केलं होतं त्यांनी जर दुसऱ्या दिवशी एक्झाम झाली असती तर त्यांचा 100% लॉस झाला असता, कारण की त्यांनी अभ्यास थांबवलेला होता. त्याच्यामुळे या पोर्टल व्यतिरिक्त कोणत्याही इन्फॉर्मेशन वरती विश्वास ठेवायचा नाही, कारण की याच्यामध्ये खूप सारे फ्रॉड्स होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही, ठीक आहे, नोटिफिकेशन पुढे ढकलण्यात आलेली आहे, मग आपण क्लिअर आहे आता एक्झाम नाहीये, पुढे गेली आहे त्याची दिनांक वगैरे नंतर मी स्टडी करेल. ठीक आहे. दुसरं, इथे तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे, इथे प्रश्नसंच पण दिलेले 2013 पासून. तर बाहेर पुस्तकांना पैसे घालवायचे नाही, ऑफिशियल जे आहे ते घ्यायचं. ठीक आहे, आन्सर शीट्स पण दिलेले आहेत, त्याचा स्टडी करायचा. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही म्हणले प्रश्न तर रिपीट होणार नाही, काय वाचायचं? काय वाचायचं? प्रश्न प्रकार समजण्यासाठी कोणत्या घटकावरती किती प्रश्न येतात हे मला कधी कळेल? प्रश्नपत्रिका पाहिल्यावर. आणि त्याच्यामध्ये त्या घटकावरती कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहे की आणखी कसला प्रश्न आहे ते तुम्हाला तिथे कळेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला स्टडी करा. ठीक आहे, याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? पुढे जाऊया. आता सिलेबस फर्स्ट, आता हा फर्स्ट पेपर आहे, हा तुमच्यासाठी नाहीच, त्यामुळे आपण याच्यात वेळ नको घालवायला. सेकंड हे मेजर आहे तुमचं. आता टीईटी ही 1st to 8th स्टँडर्ड पर्यंतच आहे. 9, 10, 11, 12 ला टीईटी नाही. क्लिअर आहे? आता 6 to 8 साठी मला जर ही ब्रॅकेट ओपन करायची असेल तर मला ही एक्झाम क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आता का गरजेचं आहे? जवळजवळ जेवढी ऍडव्हर्टाईज येते त्यातल्या 50% जागा या 6 to 8 च्या असतात. मग जर एवढ्या साऱ्या वॅकन्सीज मला हव्या असतील तर मला इथे इलिजिबल होणं सगळ्यात महत्वाचं. 9, 10 आताची जरी तुम्ही ऍडव्हर्टाईज पाहिली तर त्याच्यामध्ये 9, 10 आणि 11, 12 च्या फार कमी जागा आहेत, लेस दॅन 5% जागा आहेत 30,000 पैकी. तर मग तुम्हाला ही ब्रॅकेट खूप मोठी, इथे जवळजवळ 15% जागा येते, म्हणजे 15,000च्या जवळजवळ जागा येते. त्यामुळे हे तुम्हाला क्वालिफाय करायचं. 4 विषय आहेत बेसिक, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, त्याच्यामध्ये चाइल्ड सायकोलॉजी आणि काय आहे पुढे? अध्यापनशास्त्र म्हणजे पेडागॉजी, लर्निंग पेडागॉजी. चाइल्ड सायकोलॉजी आणि लर्निंग पेडागॉजी ना? लर्निंग पेडागॉजी ना? काय म्हणून जागे अध्यापन लिहिले, अध्ययन लिहिलंय का? नाही. कोणत्या पेडागॉजीचे? टीचिंग. लक्षात ठेवायचं. लँग्वेज 1, लँग्वेज 2, सायन्स, मॅथ किंवा सोशल सायन्स. ओके, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 मध्ये खूप कन्फ्युजन होतं लोकांचं. सर मी पहिली मग इंग्रजी घेतली तर दुसरी कोणती येणार, दुसरी घेतली तर पहिली कोणती येणार? ओके, 2च लँग्वेज आहेत, मराठी आणि इंग्रजी. थर्ड ऑप्शन नाही टीईटी मध्ये, त्यामुळे कन्फ्युजन व्हायचा विषय नाही. मला मराठीचाही अभ्यास करावा लागेल, मला इंग्रजीचाही अभ्यास करावा लागेल. किती प्रश्न आहेत? 30. ओके, त्याचं प्रिपरेशन आपल्याला करावं लागेल. सगळ्यात मोठा लॉट इथे 60. आपल्याला क्वालिफाईंगला किती हवे? 90. मग हे 60 मिळाले की वरती थोडंसं आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो. कोर सब्जेक्ट मध्ये माझं नॉलेज चांगलं पाहिजे, माझं ज्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आहे त्याचा अभ्यास माझा चांगला पाहिजे. आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया. आता सिलेबस काय आहे? एक साईड तो सगळा सिलेबस दिलेला आहे, हा ऑलरेडी त्या वेबसाईट वरती आहे, त्यामुळे आपण मला वाटत नाही की याच्यामध्ये जास्त वेळ घालवायची गरज आहे. इथे दिलेलं आहे भाषा एक मराठी असेल तर सेकंड भाषा ऑटोमॅटिक इंग्रजी होते. जे उर्दू माध्यमांचे आहेत त्यांनाच फक्त उर्दू आहे,
आपल्याला उर्दू घेता येत घेतली तर शासन हॉल तिकीट जनरेट करतं का? हा करतं. एक्झाम पण देऊ शकता, पास पण होणार, पण जॉब नाही लागणार, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे लँग्वेजमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. ठीक आहे. इंग्रजी माध्यम असेल तर इंग्रजी पहिली घेतली तर दुसरी मराठी. आलंय लक्षामध्ये? त्याचा सिलेबस सगळा दिलेला आहे. बेसिक काय आहे, टीईटीची जी काठिण्य पातळी त्यांनी दिलेली आहे इथं लिहिलेलंच असतं. वरील सर्व विषयांच्या इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमातील घटकांवर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. उच्च माध्यमिक म्हणजे 12th पर्यंत. लक्षात ठेवायचं, मला जी प्रश्नांची काठिण्य पातळी ती येणार आहे ती कुठपर्यंत येणार आहे? 12वी पर्यंत. मग मला काय करावं लागेल? मार्केटमध्ये जाऊन पुस्तकाची गरज आहे का? टेक्स्टबुक 12 पर्यंतचे टेक्स्टबुक माझ्या सब्जेक्टचे मी रीड करायचे. आलं लक्षात? मार्केटमधलं पुस्तक फक्त Q&A वापरायचं. बेसिक कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुमच्या त्या पुढच्या अभ्यासाला काही अर्थ राहत नाही. ते मी तुम्हाला देणार आहे स्टडी प्लॅन, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. पण काठिण्य पातळी लक्षात आली. आणि पहिल्या पेपरसाठी तीच, आता पहिला पेपर तुमचा नाहीये पण तेही सांगतो. पहिल्या पेपरला 10th पर्यंतची ठेवली, दुसऱ्या पेपरला 12th पर्यंतच्या. ठीक आहे. इथे दिलेलंच आहे त्यांनी संदर्भ. काय म्हणलंय? 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम. फक्त काठिण्य पातळी 12वी पर्यंतची दिली, पण आपण 12वी पर्यंत वाचायचं. कारण की ही जी एज्युकेशन सिस्टीम आहे आपली ती कशी आहे? लवचिक आहे. आणखी वाढत जाते पुढे. केंद्रीकरण आहे आपल्याला. म्हणजे जे आपण प्रायमरीला शिकतो तेच आपण माध्यमिकला शिकतो, फक्त एक लेअर आतमध्ये जातो. काठिण्य पातळी वाढत जाते. 11th 12th तेच आहे, फक्त काठिण्य पातळी जास्त आहे. म्हणजे आपण केंद्रीकरण करत जातो एखाद्या कॉन्सेप्टचं. तर तशा पद्धतीने जाय. 12वी पर्यंत का वाचायचं? कारण की 6वी ते 8वीला तोच सिलेबस आहे आणि 11वी 12वीला पण तोच आहे. फक्त काठिण्य म्हणजे त्याचं डीप नॉलेज तुम्हाला 11वी 12वीमध्ये आहे. आणि जे आपण जे म्हणतोय बिटवीन द लाईन क्वेश्चन जे येणार आहे तिथे आपल्याला त्याची हेल्प होणार. आले लक्षामध्ये? पुढे प्रश्न असेल तर मध्ये विचारा, काही प्रॉब्लेम नाही. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. सगळं क्लिअर झालं पाहिजे. इथून बाहेर निघालं की सगळं क्लिअर. चला, आता महाटीएटचं प्रिपरेशन कसं करायचं? ऑलरेडी मी तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करू शकता. मी सांगितलंय की बेसिक आधी कन्सेप्ट क्लिअर करा, त्याच्यानंतरच पुढे जायचं. ठीक आहे. Q&A डायरेक्ट सुरू करायचं नाही. आता टेट कमीत कमी 6 महिने होणार नाही. 6 महिन्याचा वेळ समजा माझ्याकडे आहे तर पहिले 2 महिने तर मी फक्त टेक्स्टबुक वाचणार, तिथे एक्सक्यूज घ्यायचाच नाही, बाकीचं काही नाही करायचं, फक्त वाचत राहायचं, कन्सेप्ट क्लिअर करत राहायचं. ठीक आहे. देन रीड द टेक्स्टबुक्स. ओके. नंतर सॉल्व द पास्ट पेपर्स. मागचे पेपर सॉल्व करायचे. का सॉल्व करायचे? आपण डिस्कस केलं ऑलरेडी. प्रश्न प्रकार आणि प्रश्नांचं स्वरूप आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सॉल्व करणार. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ट्रॅक रिपीटेड थीम्स अँड क्वेश्चन पॅटर्न्स. ट्रॅक करून ठेवायचं. मला माहिती पाहिजे हा पाठ्यघटक आहे, याच्यावरती असे प्रश्न आलेले आहेत, याच पॅटर्नचे प्रश्न पुढे रिपीट होणार आहेत आणि याच थीम वरती प्रश्न रिपीट होणार आहेत. नेक्स्ट, यूज वीकली मॉक्स. आता हे मॉक्स कधी घ्यायचे? 2 महिन्यानंतर. लगेच मॉक्सला सुरुवात नाही करायची. 2 महिन्यानंतर वीकली मॉक्स आपला असला पाहिजे. आता टीईटी साठी किती वेळ असतो एक्झामला? 90 मिनिटे. 1.5 तास. 2.5 तास असतो. म्हणजे शेवटच्या अर्ध्या तासात झोप लागते, इतका वेळ असतो. पण काठिण्य पातळी जास्त असल्यामुळे प्रश्न सॉल्व्ह होत नाही. खरी कसं तुमची TIT आहे, कारण की 200 प्रश्न आणि 2 तासाचा वेळ. 120 मिनिटांमध्ये 200 प्रश्न सोडवायचे. इथे तुम्हाला वेळ भरपूर आहे, त्यामुळे घाई करायची नाही. सॉल्व्ह करताना प्रश्नांना वेळ घ्यायचा आणि व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. हे झालं. त्याच्यानंतर रिमेंबर काय करायचंय? प्रिपरेशन शुड स्ट्रेंथन युअर टीचिंग प्रॅक्टिस, नॉट ओनली द टेस्ट परफॉर्मन्स. आपल्याला आपल्या ज्या कोर स्किल्स आहेत त्या वाढल्या पाहिजे. टेस्टचा परफॉर्मन्स वाढला म्हणजे खूप वेळा असं झालंय, माझा एक मित्र होता, त्यांनी काय केलं, असेच टेस्ट दिल्या दररोज एक सोडवायचे आणि स्कोर चांगला येत होता. टीईटीला 120, 110, 110च्या खाली कधी झाला नाही आणि फायनल एक्झाम मध्ये फेल झाला. काय गडबड होते त्यावेळी?
त्यावेळी आपण त्या पॅटर्न मध्ये अडकून जातो की आता हेच प्रश्न येणार आहेत, मग हाच प्रश्न आला तरच माझा सॉल्व्ह होईल. थोडाही प्रश्न प्रकार बदलला किंवा प्रश्नाचं स्वरूप बदललं की उत्तरामध्ये कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे मॉक वरती किती डिपेंड राहायचं आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वरती किती डिपेंड राहायचं त्यासाठी ते दिलेलं आहे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? पुढे हे जे वेबसाईट आहे त्याच्यावरती 2013 पासून सगळ्या विषयांचे क्वेश्चन पेपर दिलेले आहेत. मी मुद्दाम स्क्रीनशॉट काढतो. परत मला मेसेज येतात, सर ते कुठं होतं, सापडत नाही. आणि मग तुम्ही म्हटलं 2013 पासून आहे, तुम्ही तो खोटं बोलत होते, तुम्ही परत बोलू नाही म्हणून लिहिले. कधी पासून आहे आणि खाली जर गेलात तर आता इथे दिलं कधीचे 13 पासून 25 सगळे क्वेश्चन पेपर दिलेले आहेत. आणि त्याच वेबसाईट वरती पण दुसरीकडे कुठे गेलेलो नाही. मेन वेबसाईट होती आपली 2 वेळा होत. तर त्याच्यामध्येच दिलेलं आहे, तिथनच डाउनलोड करायचं. भले तुम्ही सॉफ्ट कॉपी मध्ये प्रॅक्टिस करा, पण हे प्रश्न वाचायचे. ठीक आहे, जायचं पुढे. सीटेट. आता टीईटी आणि सीटीईटीच्या प्रिपरेशन मध्ये सरावामध्ये सेम पॅटर्न आहे. पहिले 2 महिने कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. आता इथे अडचण खूप मोठी एकच येते, कोणती? लँग्वेज मीडियम. त्याच्यामुळे आपलं खूप मोठं कन्फ्युजन होतं की सर मग ती हिंदी आणि इंग्रजीमध्येच आहे. माझं हिंदी तेवढं चांगलं नाही, त्याच्यापेक्षा इंग्रजीचे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना फार भीती असते. मी मराठीच आहे. मी नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिकलोय. 10वी मध्ये काठावरती पास झालो. म्हणजे मी सराव परीक्षेत कधीच पास नाही झालो. आणि आज मॅडमनी जर सांगितलं तसं अमेरिकेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतो इंग्रजीमध्ये. आणि अमेरिकेला कन्व्हिन्स केलंय की मला तुमच्या वेबसाईट वरती कंटेंट मराठीत द्यायचं आणि ते ऍग्री झाले. त्यांचा जेवढा कंटेंट आहे तो सगळा कंटेंट प्लस आपलं इंडियन नॉलेज सिस्टीमचं लेसन नोट सगळे आपण मराठीमध्ये त्यांच्या वेबसाईटला लाईफ टाइम साठी देणार. कारण की त्यांना मी पूर्ण आकडेवारी दिली. हा फक्त महाराष्ट्राचा प्रश्न नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आमची मराठी होते. तुमच्या फक्त त्या इंग्रजीच्या एका गोंधळामुळे हा तुमचा क्वालिटी कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही मला अलाव करा. 12 लँग्वेजेसला अलाव केलंय, मराठी 13वी आहे आणि ती युनेस्कोच्या वेबसाईटवरती येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे लँग्वेज हा वगैरे ठेवायचा नाही. आता तर खूप सोपं झालं, तुम्ही ChatGPT ला पटकन विचारू शकता. कधीतरी एआयच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगेन की काय म्हणणार आहे सगळ्या गोष्टी आणि काय काय करू शकता आणि काय काय तुम्हाला करायचंय नाही करायचं. म्हणजे फार सोपं आहे, फार सोपं. ठीक आहे, तर त्या दृष्टीने तुम्हाला प्रिपरेशन करायचंय. आता सीटेट साठी सेम कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वरती तुम्हाला भर द्यायचं. आता हिंदी थोडंसं आपल्याला अवघड वाटतं, पण आता आणखी एक चांगली गोष्ट झाली त्याच्यामध्ये. सेम आहे बरं का क्वेश्चन पॅटर्न. मी सांगतो काय चांगली गोष्ट झाली. आता इथे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी मॅथमॅटिक्स दिलेला आहे. एन्व्हायरमेंटल हे फर्स्ट टू फिफ्थ साठी आपल्याला 6 to 8 साठी पाहायचं. ठीक आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी, मॅथमॅटिक्स अँड सायन्स किंवा सोशल सायन्स सेम होतं. 60 प्रश्न. देन लँग्वेज 1, लँग्वेज 2. काय स्किप झालंय तिकडचं इकडे कुठे? लँग्वेज आहे ना, हा. हिंदी किंवा इंग्लिशला आपण करू शकतो. कुठे याच्यामध्ये? मी दिले ऍड झालंय मराठी. ऍड झालं. ओके. पहिलं नव्हतं, मी दिली त्यावेळी नव्हतं. पहिल्यांदा नव्हतं. मी दिली त्यावेळी नव्हतं. मी जे क्वालिफाय झालोय ना त्याच्यात नव्हतं. सर किती लकी असावं यांनी. 30 मार्क तर आपल्या हातातले होते की जे सीटीईटीने बदल करून आपल्या मराठी लँग्वेज ऍड केली 11 मध्ये. ग्रामर तुमचं चांगलं झालं असेल मराठी तर तुम्ही इथे पण सीटीएटला खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता. आले लक्षामध्ये? सोपं झालंय. हा सिलेबस पाहायचा. येस. ओके, पुढे जाऊया. लँग्वेजचा क्रायटेरिया लक्षात आला. ऑप्टेड 2 लँग्वेजेस इन विच यू विश टू अपेअर फॉर द सीटेट. याच्यापैकी 2 कोणतेही घेऊ शकता. आणि मी आणखी तुम्हाला सांगेन हिंदीपेक्षा इंग्रजी घ्या. इंग्रजी सोपं आहे सीटेट, कारण की इंग्रजी प्रश्न फार सोपे असतात. अगदी काही डिफिकल्ट प्रश्न असतात. म्हणजे अगदी तुम्ही शांततेत वाचलं तरी ते सॉल्व्ह होतात. हे त्याला वेगळी प्रॅक्टिस करायला लागते असं काही नाही. आणि वेळ आहे आपल्याकडे. या एक्झामला मी का म्हणतो वेळ द्या, कारण की इथे वेळ आहे.
सीटेटला टेटला तुमच्याकडे वेळ नाही, पण या एक्झामला 2.5 तासामध्ये तेवढे प्रश्न आरामात होतात. 150 प्रश्न 1 मिनिटाला एक सोडवायचं. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण आहे का? टीईटी सीटीईटी मध्ये सीटेट पण ऑफलाईनच आहे का? ऑफलाईन, पण आता जर अशा पद्धतीचं वातावरण चाललंय सगळं ऑनलाईनला शिफ्ट होणार आहे. होणार आहे. हा, एक एक्झाम फक्त होईल. टीईटी सुद्धा लास्ट एक्झाम असणार आहे जी ऑफलाईन आहे. कारण की ऑलरेडी आता आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी ते अनाऊन्स केलंय की याच्या पुढची प्रोसेस आम्ही IBPS ला देत आहोत. ते त्यांना रिक्वेस्टचं पत्र पाठवलंय त्यांनी की तुम्ही ह्या पण एक्झाम कंडक्ट करा. म्हणजे ही कदाचित ऑफलाईनची शेवटची असेल, त्याच्यानंतर ऑनलाईन मध्ये जाईल आणि ऑनलाईन मध्ये खूप अडचण आहे. नॉर्मलायझेशन IBPS ला वगैरे दिलं तर नॉर्मलायझेशन मध्ये नाही, नॉर्मलायझेशनचा पण विषय आहे, पण सगळ्यात महत्वाचं हँडलिंगच अवघड आहे. ते का सांगतो, कारण की ते इथे कळेल तुम्हाला आता हे ज्यावेळी सांगितलं की ऑनलाईन आहे, हे ऑफलाईन नाही. सीटेट पर्यंत क्लिअर आहे, काही कन्फ्युजन आहे? त्याला स्टडी प्लॅन देणार आहे नंतर, शेवटी सांगितलं स्टडी प्लॅन दोन्ही. ठीक आहे, तुम्ही आठवणीने विचारून घ्या सरांना. अगदी सोपं विचारा की सर मला हे जमत नाहीये, तुम्ही सांगा. कारण की माझं क्वालिफिकेशन सांगून मला सोपं. B.Ed झालंय माझं, B.Ed झालंय माझं, M.Ed झालंय माझं, MPhil झालंय, PhD संपत आलंय. 15 दिवसामध्ये माझं डॉक्टरेट होऊन जाईल आणि माझं पोस्ट डॉकचं लेटर ऑलरेडी रेडी नॉर्वे मधून, तेही तुम्हाला सांगतो. एज्युकेशन फील्ड मधल्या सगळ्या डिग्रीज माझ्या झालेल्या, त्याच्यामुळे एज्युकेशनचं काहीही विचारू शकता तुम्ही. दुसरं, मी हायर एज्युकेशनला काम केलंय, डिस्टन्स एज्युकेशनला काम केलंय आणि आता प्रायमरीला पण करतोय 2 वर्षापासून. त्याच्यामुळं सगळं विचारू शकतो. सर आता माझी MSc झाली मॅथमॅटिक्समध्ये. मला TET दिलं सीटेट, पण आताची टीईटी कोणीच सोडायची नाही. सगळे डोळे दाखवून फॉर्म भरायचा कंपल्सरी. हा, आणि मला वाटतं टीईटीला पण अपेरिंग दिलंय त्यांनी. दिलंय. तर अपेरिंग असेल तर त्याचा फायदा घ्यायचा. सीटेटला पण आहे. हो, सेकंड इयरला तुम्ही गेलात की इलिजिबल आहात. इव्हन पास झाला तरी इलिजिबल आहात. म्हणजे जरी तुम्ही B.Ed पास नसाल, 2 राहिले सब्जेक्ट नंतर काढा, पण ते सर्टिफिकेट महत्वाचं आहे. बरोबर आहे ना, त्याच्यावर जॉब आहे. इलिजिबिलिटी क्वालिफाईंग एक्झाम आहे, ती क्वालिफाईंग एक्झाम करायची. मागे काहीतरी प्रश्न होता, हा आहे काही? बाकीच्यांचा विचार नाही करायचा. सोपा प्रश्न असेल तरी विचार. असं काही नाही. आहे काही प्रश्न? येस. केल्यावर लास्ट इयरला 2 मेजर्स येतात. हा, माझं कंपल्सरी लँग्वेज तर आहेच मराठी. हा, सोबत सोशल सायन्स मधून हिस्ट्री आहे. हा. मग मला मेथडमधून प्रॉपर ज्याच्या टीईटी पोर्टलवर भरताना मेथड येत कोणते लँग्वेज येते का की इतिहास येते? दोन्ही आहे. दोन्ही. मग मी दोन्हीला क्वालिफाय असणार. आणि ते जर मी स्पेशलायझेशन जर करावं म्हणलं तर MA हिस्ट्री घेणं चांगलं आहे की मराठी घेणं? चांगलं इन द सेन्स कशाच्या गोष्टी? दोन्ही विषय चांगले. स्कोप मराठीला जास्त आहे. MA मराठी केलं तर चांगलं. 11वी 12वी ते का सांगू? तुम्हीच सांगा का? मराठी आहे आता कंपल्सरी. मराठी कंपल्सरी फॉर द मराठी मीडियम ऑल्सो आणि इंग्लिश मीडियम ऑल्सो. तुझा हिस्ट्री फक्त मराठी माध्यमाला आहे, इंग्रजी माध्यमाला तुला हिस्ट्री मग इंग्रजीमध्ये शिकवायला लागेल, तिथंच आपली अडचण आहे. पण मराठी आपल्याला मराठी माध्यमाला सुद्धा मराठीतच शिकवायची आणि इंग्रजी माध्यमात सुद्धा मराठीतच शिकवायची. मराठीचा स्कोप वाढतो. लँग्वेज कधी सोडू नका, लँग्वेजला स्कोप जास्त राहतो. आणि सगळ्यात महत्वाचा, बऱ्याच जणांचा हा प्रश्न येतो की सर YCM ला मी ग्रॅज्युएशन केलं तर आणि जो रेग्युलर केलाय मग त्याला प्लीज खाली त्याला प्रेफरन्स जास्त मिळेल, मला मिळेल का नाही मिळेल, मी डिस्टन्स मध्ये केलंय. YCMचं प्रोडक्टच नाहीये, माझं ग्रॅज्युएशन YCMचं आणि मला फर्स्ट प्रेफरन्स मध्ये फर्स्ट चॉईस मध्ये जे मी दिले ते मला मिळाले. त्याच्यामुळे ते डोक्यातनं काढून टाका. YCM मधनं डिग्री केलेली व्हॅलिड आहे. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला सगळे गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतात. आणखी काही प्रश्न आहे? हा, माझं मॅथ कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स होतं ग्रॅज्युएशनला. तर आता फक्त मी मेथड म्हणून मॅथ घेतले आणि सायन्स घेतला आणि आता थर्ड लँग्वेज केमिस्ट्री घेतली. तुम्हाला MSc जी आहे ती म्हणजे केमिस्ट्री मधून वगैरे करू शकते का, फक्त कारण मला मॅथच करावं लागेल? नाही, केमिस्ट्री मधून मिळू शकतो. तशी घेता येईल का मग? कारण ग्रॅज्युएशनला तो सब्जेक्ट नव्हता. नसू द्या. MSc केमिस्ट्री करू शकतो. हो, करू शकतो. रेग्युलर मधून डिस्टन्स मधूनही करू शकतो. MSc ला आहे. आहे
तुम्हाला व्हर्च्युअल लॅब दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलसाठी. हा? रेग्युलरमध्ये पण करू शकते हो. का BMSC? हो. जर BSc ला सब्जेक्टच नसेल तर MSc ला ऍडमिशन मिळणार का तुमचं? हो, आपल्याकडे काही होतं. माझं BA झालंय, मला MSc ला मिळू शकतं ऍडमिशन. आणि मी जेव्हा आणि आता सगळ्यात महत्वाचं न्यू एज्युकेशन पॉलिसीने सगळे बॅरियर्स काढून टाकले. इव्हन आता त्यांनी प्लीज खाली बसा, म्हणजे तुमचा प्रश्न असेल तर नंतर विचारा. सगळ्यात महत्वाचं त्यांनी स्कूल सब्जेक्ट मध्ये बॅरियर्स काढले. 11वी मध्ये बॅरियर्स काढले. 11वी मध्ये समजा मी आर्ट्सला घेतलं ऍडमिशन, मला असं वाटतं की मला 3 सब्जेक्ट सायन्सचे शिकायचे, अलाव केले तुम्हाला. आणखी भारी आहे, म्हणजे पॉलिसी तुम्ही वाचली का नाही मला माहिती नाही, पण जर त्याच्यामध्ये असं दिलंय 10वी मध्ये खूप आधी असं व्हायचं, सर माझं इंग्रजी सुटतच नाहीये, 10 वेळा एक्झाम दिली, इंग्रजी पेपर तुम्ही पास नाही झाला तरी तुम्ही 10वी पास होता, म्हणजे तुम्ही पॉलिसी वाचलेली नाही. त्या मार्कशीट वरती फक्त असं लिहून येणार आहे की त्याला उच्च शिक्षण इंग्रजी विषयामध्ये करता येणार नाही आणि तो 10वी पास. जर त्याचा मॅथ सुटत नाहीये, मॅथ विषय सोडून तो पास होणार बरोबर, पण त्याच्या मार्कशीट वरती लिहून येणार की याला भविष्यामध्ये उच्च शिक्षण गणितामध्ये करता येणार, बाकीच्या विषयामध्ये सुरू शकतो. ही एज्युकेशनसाठी खूप मोठी चांगली गोष्ट आहे. जे 10वी एका पेपर पास न होण्यामुळे त्यांनी हायर एज्युकेशनच थांबवलं होतं, त्या सगळ्यांना आता ती संधी की तुम्ही तुमच्या विषयामध्ये करू शकता ना, त्या एका विषयामुळे तुम्ही का मागे राहायचं. तर त्या सगळ्या संधीतून तुम्हाला होऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय विचारायचं होतं पुढे? मग मी म्हणजे जेव्हा ऑप्शन निवडू शकतो तेव्हा मग कम्प्युटर पण निवडू शकते का? कशामध्ये? म्हणजे माझं कम्प्युटर सायन्स होतं ना, जेव्हा IT वगैरे सब्जेक्ट असतो ना नंतर, तर मग तो मी चूज करू शकते का? हो, पण आयटीच्या जागा किती निघतात? आयटीच्या जागा 2013 पासून 25 पर्यंत एक ही आयटीची जागा भरली. नॉन ग्रॅज्युएट CET ला माझी ती मेथड नाहीये ना, हा. त्याच्यामुळे म्हटलं मी ती निवडू शकते का? तुम्ही निवडू शकता, पण आपला विचार इकडे चाललाय. नाहीये. विषय असा आहे की मला जागा आहे का, मी पुढे चालून टीचर होऊ शकते का. जर होणार असेल तर ते आधी करा, ज्याच्यात होणार आहात ते आधी करा, बाकीचं तो ओपनच आहे तुम्हाला, तुम्ही करू शकता. पण ते करून इकडे जॉबला मागाल तर मग अडचण नाही ना, मग तसं तुम्हाला जॉब नाही मिळणार. प्लीज खाली बसा. आणखी काही प्रश्न आहे? हा, मस्त. येस. हो, जॉग्राफी आवड आहे का? जॉब ना, एज्युकेशनला तर कुठेही करू शकता. नाही, आता एज्युकेशन तुम्हाला बाहेरचंही ओपन झालं. आता तुम्ही आणखी आपला युनिव्हर्सिटी अफिलिएटेड आहे, युनिव्हर्सिटी अफिलिएटेड आहात ना तुम्ही सगळे? वेबसाईट वरती गेलाय का कधी? वेबसाईट वरती जे युनिव्हर्सिटी अफिलिएटेड स्टुडंट्स आहेत किंवा युनिव्हर्सिटी अंडर स्टुडंट्स आहेत, त्यांना फॉरेन युनिव्हर्सिटी मधनं सुद्धा कोर्सेस करता येतात. पाहिलं का तुम्ही? आणि त्याच्यामध्ये मोर दॅन 100 फ्री कोर्सेस आहेत. हे तुम्हाला माहिती नसेल. तुम्हाला इथे बसून आता बीएड मध्ये ऑड मधला एखाद्या कोर्स कम्प्लीट करता येतो. तुम्ही आपली वेबसाईट पण पाहत नाही. आपल्या वेबसाईटवरती जावा, तिथे ऑलरेडी कोर्सेस मध्ये तुमच्या लॉग इन थ्रू तुमचा PRN फक्त टाकला की तिथे जी फीस असेल ती 0 होते लगेच. आणि तुम्ही जोपर्यंत तुमचं ऍडमिशन आहे तोपर्यंत तुम्ही कोर्सेस करू शकता. मोर दॅन 100 कोर्सेस आहेत. अगदी तुमचं BA आहे, डेटा सायन्सचा पण कोर्स आहे, ऑक्सफर्डचा आहे, हार्वर्ड विद्यापीठाचा आहे, आणि त्याचं सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला घरी बसलं. तिथे जाऊन शिकायचं म्हणलं तर फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट. काही पेड आहे आणि ते पेड सुद्धा मिनिमम कॉस्ट आहे, म्हणजे 500 रुपीज. 500 रुपये आपण कॉस्ट पेला गेली जाऊ. 500 रुपये देऊन जर तुम्हाला ऑक्सफर्डचं एखादं सर्टिफिकेशन मिळत असेल तर तुम्ही पास झाल्यानंतर मिळणार नाही, का तुम्ही त्यावेळी युनिव्हर्सिटी स्टुडंट नसता. मला सांगितलंय की तुमचा पोर्टफोलिओ चांगला तयार करा, त्याच्यासाठी हे कोर्स सर्टिफिकेट कोर्सेस खूप फार गरजेचे. महत्त्वाचे आहे. आणि याच्यावरती खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. म्हणजे मला जी आता पोझिशन मिळाली ही सुद्धा अशाच खूप मिळाली. त्याच्यामुळे ओपन कोर्सेसला कधीही प्रेफर करा. आणि इथून पुढे तर आता तुमचं अपार ID सगळ्यांचं जनरेट झालं असेल,
आता ते सगळं त्यालाच अटॅच होणार आहे. त्याच्यामुळे तुमचा वेगळा असा पोर्टफोलिओ काय असणार नाही. अपर आयडी वरती सगळं तुमचं कुंडली असणार आहे स्टार्ट टू एंड. त्याच्यामुळे त्यातनं तुम्हाला सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहे. त्यामुळे करा, शक्यतो आधी हे करा नंतर ते करा, हे सोडू नका. ठीक आहे, क्लिअर? आणखी काही प्रश्न आहे? वेबसाईटचं नाव त्या unipuणे.ac.in ती माहितीये. हा. ती जे म्हणतात कोर्सेस त्याच्यावरतीच टॅबमध्ये वरती होम पेजला जे टॅब्स दिलेले आहेत तिथे मला वाटतं वन कॅम्पस मध्ये आहे. वन कॅम्पस मध्ये सगळ्यांचं लॉगिन असेल. ऍडमिशन प्रोसेस आपली तिकडनं होते. वन कॅम्पस, हा, तर त्याच्यामध्ये कोर्सेस दिलेले आहेत. ते फक्त मला वाटतं एक्सटर्नल टॅब आहे, त्याला क्लिक केलं की न्यू पेज वरती तुम्ही जाता आणि तिथे मग कोर्सेसची लिस्ट आहे, तिथनं तुम्ही करू शकता. ठीक आहे. हा, आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे TAIT. आता ही एक्झाम आहे, ही तुमची रिक्रुटमेंटची एक्झाम. याच्या स्कोरवरतीच तुम्हाला जॉब मिळणार आहे. त्यामुळे याला फार सिरियस घ्यायचं. टीईटीला थोडा वेळ नाही घेतलं तरी चालेल, कारण क्वालिफाईंग आहे. मला 150 मार्क नको आहे, मला 100 मिळाले, 90 मिळाले पुरेसे. 90च्या 90 मिळाले म्हणजे 90 क्वालिफाईंग आहे ना, 90 मिळाले तरी पुरेसे, कारण की ते सर्टिफिकेट व्हॅलिड होतं. इथे मात्र 90 मिळून 100 मिळून उपयोग नाही. मेरिट कमीत कमी 130 प्लस स्कोर हवाय, तर तुम्हाला जे पाहिजे, जिथे पाहिजे तिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. आता 130 घ्यायचे असतील तर सगळ्यात मोठा टास्कच आहे. मी ज्यावेळी एक्झामला गेलो, मी 2 वेळा दिली एक्झाम. पहिल्या याच्यामध्ये ज्यावेळी मी लागलो, आता पण दिली, म्हणजे आत्ताच्या प्रोसेसमध्ये पण आहे ना, त्याच्यामुळे ते मला प्रेफरन्स वगैरे बघायला मिळाले आणि कशा पद्धतीने चेंजेस झाले ते पण बघायला मिळाले. आता सगळ्यात महत्वाचं आहे की इथे मोठा टास्कच आहे की 200 प्रश्न 2 तासात सोडवा, म्हणजे एका प्रश्नाला 36 सेकंद मिळतात. सगळ्यात महत्वाचं आहे एक्झाम ऑनलाईन. वन व्ह्यू मध्ये प्रश्नच दिसत नाही, तुम्हाला स्क्रोल करायला लागतं आणि कीबोर्ड चालत नाही एक्झाम मध्ये, फक्त माऊस वरती ऑपरेट करायला लागतं. हा, कीबोर्ड त्यांनी लॉक केलाय, त्यामुळे काही दाबलं तरी काहीच होत नाही. माऊस वरती करायचंय आणि माऊस ऑपरेटिंग तुमचं चांगलं असलं पाहिजे. मग एक्झामच्या आधी जे मॉक टेस्ट घ्यायच्या त्या ऑनलाईन ज्या काही एक्झाम असतील त्याच्या घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला ते माऊसचं हँडलिंग सोपं जाईल. दुसरं सगळ्यात मोठं असं वेळ, टाइम मॅनेजमेंट. 36 सेकंदामध्ये प्रश्न. ऑफलाईन जरी असेल तरी प्रश्न वाचून, त्याचे पर्याय वाचून त्याचं उत्तर देणं 36 सेकंदामध्ये पॉसिबल नाही. खूप डिफिकल्ट, खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायला लागेल. माझ्या शेजारी मी कम्प्लीट केलं, मी 2 वेळा 200 सोडवतो. आता ते कसे सोडवले मी सांगतो तुम्हाला. माझ्या शेजारी मी विचारलं, एकाने 130 सोडवले होते, एकाने 140 सोडवले होते. आता मला सांगा, जर तुम्ही 130 आणि 140 सोडवले तर तुम्हाला मिळणार किती? बरोबर किती? म्हणजे तुमची ब्रॅकेट ऑलरेडी क्लोज झाली. 200 पैकी मिळणारच नाही, मिळणार आहेत तुम्ही सोडवले पैकीच 140 पैकी 130 पैकी. आणि आपला कॉन्फिडन्स इतका भारी असतो की 130 चे 130 तर कधीच मिळत नाही आपल्याला. फार फार तर 50%, 60% पर्यंत आपण जातो. म्हणजे जो मी तुम्हाला 120 130 सांगितलंय तो सुद्धा किती आहे? 7%च्या जवळपासच आहे ना 200 पैकी. 60-65%च्या जवळपास आहे किंवा 65%च्या जवळपास आहे. नाही आता तरी नाही. त्याच्यामुळे मी म्हणतो की 200 सोडवायचे, नाही तर मी म्हटलं असता नका सोडू. मग 140 ठीक आहे. आता टाइम मॅनेजमेंट तुम्हाला सगळ्यात आधी करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन एक्झाम मध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. काही प्रश्न असतात ते वन व्ह्यू मध्ये दिसतात, प्रश्न पण दिसतो त्याचे ऑप्शन पण दिसतात. काही प्रश्न असतात ते खूप लेंदी असतात, म्हणजे 10 ओळींचा एक प्रश्न आहे आणि मग त्याचे पर्याय खाली दिलेले असतात. स्क्रोल करून तो प्रश्न वाचायचा आणि सोडवायचा असं असतं. काही मॅथमॅटिक्सचे असतात, काही सेटिंग अरेंजमेंटचे असतात, काही तुमच्या ऍड्रेस वरती असतात. एक तर सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळी ही एक्झाम अनाऊन्स होते त्यावेळी आपण प्रोएक्टिव्ह व्हायचं. आपलं सोशल मीडिया फार चांगलं ऍक्टिव्ह पाहिजे. ग्रुपला जे ग्रुप्स असतात त्याला पटकन जॉईन व्हायचं, जे असे टीचिंग वाले ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये, कारण की त्याच्यामध्ये ट्रिक्स तुम्हाला मिळतात. आणि दुसरी गोष्ट सेम, ही एक्झाम ऑनलाईन असल्यामुळे एक्झाम 1 दिवस नाही चालत, एक्झाम चालते 15 दिवस आणि मग ते जनरलायझेशन वगैरे होतं स्कोरमध्ये. पण 15 दिवस चालण्याचा एक फायदा आपला असा असतो, जर पहिल्या दिवशी माझा पेपर नाही आला तर त्या दिवशी जसे प्रश्न पॅटर्न आले ते मला लगेच कळतात. दुसऱ्या दिवशी त्या प्रश्न पॅटर्नचा मला तयारी करून घेता येईल. त्याच्यामुळे ऍक्टिव्ह का राहायचं ते सांगतो. ग्रुपला जॉईन तुम्ही का पाहिजे,
पर्टिक्युलर वेळेमध्ये, कारण की पहिल्या दिवशी जे प्रश्न आलेत ते सगळे ग्रुपवरती येतात म्हणजे सगळे नाही येत, पण 10-20 प्रश्न येतात. आणि प्रश्न म्हणजे एक्झॅक्ट प्रश्न नाही येत, पण पॅटर्न येतो की अरे सिटिंग अरेंजमेंट वरती 5 प्रश्न आले बरं का मला. मग जर 10 लोकांनी म्हटलं की 5 प्रश्न आले मला येणारच, मग माझं सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न त्याची प्रॅक्टिस माझी चांगली पाहिजे का ते माझ्या हातातले. दुसरं मागच्या वेळी कसं झालं, ऍड्रेसवरती सेम ऍड्रेसवरती दिलेला असतो आणि सेम ऍड्रेस तुम्हाला खाली 4 पर्यायामध्ये शोधायचा असतो. आता फक्त अडचणी असते की सगळे सारखे दिसतात, कुठेतरी फक्त फुल स्टॉपचा फरक असतो, कुठेतरी A-B चा फरक असतो आणि ऍड्रेस मोठा असतो ना, त्याच्यामुळे तुम्हाला ते शोधायला लागतं की तो मायनर फरक कोणता आहे आणि त्यातनं तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर शोधायचं. ते पण प्रॅक्टिसने तुमचं होऊ शकतं. सो असे प्रश्न तुम्हाला आधी आयडेंटिफाय करावे लागतात आणि त्यातनं तुम्हाला TIT ची एक्झाम सोपी होऊ शकते. काही प्रश्न हे उतार्यावरचे असतात, उतार्यावरचे जर मला येत असतील तरच हात घालायचे, नाही येत ना सोडून द्या. का तिथे खूप वेळ जातो. उतारा वाचायला सर माझे 10 मिनिटं जातात. अरे 10 मिनिटात तुला 20 प्रश्न सोडवायचे होते, 20 प्रश्न तुम्ही मागे पडता लगेच. त्याच्यामुळे अशा प्रश्नांना हात घालायचा नाही. ठीक आहे, थोडंसं सांगतो. आता याच वेबसाईट वरती तुम्हाला TIT पण नोटिफिकेशन येतं ज्याच्यावरती टेटचं येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच वेबसाईट वरती आणि गव्हर्नमेंट वेबसाईटलाच ऑथेंटिकेशन समजायचं, दुसऱ्या कुठल्याच गोष्टींना वरती विश्वास ठेवायचा नाही अफवांवर. ठीक आहे, आता इथे काही नोटिफिकेशन सध्या आलेलं नाही, तुला दाखवलं असताना. पुढे काय आहे, कशा पद्धतीचे प्रश्न असतात. 2च प्रश्न प्रकार आहेत, एक आहे ऍप्टिट्यूड, दुसरा आहे इंटेलिजन्स. ऍप्टिट्यूडचे किती प्रश्न आहेत? नंतर मला भांडायला यायचं नाही सर, तुम्ही म्हटलं होते 60% होते, मला 50% आले. का? इट इज अप्रॉक्स, अंदाजे आहे, पण जवळपास असतात. का एक्झॅक्ट का नाहीये? कारण की ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे क्वेश्चन बँक असते आणि प्रश्न जो सेट तुम्हाला येतो तो शफल होऊन आलेला असतो, अल्गोरिदमने आलेला असतो. त्याच्यामुळे एखाद्याला 120 येतील, एखाद्याला 110 येतील आणि इकडे 90 जातील. ठीक आहे, एखाद्याला इकडे 130 येतील, इकडे 70 येतील, पण एवढे प्रश्न त्याच्यामध्ये असतात. आता या दोन्हीमध्ये माझं अभ्यास कसा आहे ते पहिल्यांदा बघायचं. माझं इंटेलिजन्स चांगलं आहे की ऍप्टिट्यूड चांगलं आहे? आता इथे सब्जेक्ट वरती प्रश्न नाही, माझे जे स्पेशलायझेशन आहे त्याच्यावरती प्रश्न आहेत का? त्यामुळे आपल्याला वेगळी तयारी करायला. टेटची किंवा सी-टेटची तुम्हाला प्रिपरेशन इकडे करता येईल का? त्याचा अभ्यास त्याचा फायदा तुम्हाला इकडे होणार आहे का? नाही, इथे सिलेबस पूर्ण वेगळा आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आता प्रिपरेशन करताना साईड बाय साईड याची पण प्रिपरेशन सुरू केलं तर आणखी उत्तम होईल. ठीक आहे, आलंय लक्षामध्ये? आता ऍप्टिट्यूड वरती प्रश्न कसे असतात? कोणी नेट सेटचा पेपर दिलाय का? हा, कसे प्रश्न असतात? त्याच्यामध्ये प्रश्न येतात का याच्यावरती? कोणत्या पेपरला येतात? सेटला जवळ नाही येतात, पण येतं आणि बेसिसवर पण क्वेश्चन येतात. आणि सेटला तुमचं सपोर्ट होऊन येते एक्झाम, म्हणजे जसं नेटला पूर्ण एकच पेपर सगळ्या पूर्ण स्टुडंट्सला असतो, तसं सेटला नसतो. सेटला ABCD म्हणून ग्रुप डिवाइड केलेले असतात. एचा सेट पॅटर्न वेगळा, बीचा वेगळा, सीचा वेगळा आणि डीचा वेगळा. आणि नेटला पूर्ण एकच पेपर असतो, म्हणजे मी जो पेपर देतो तो तरी मला पूर्ण एकच सगळ्यांना दिसतोय. तुमचे सब्जेक्ट वाईज असतो. फर्स्ट पेपर जनरलचा असतो आणि सेकंड तुमचा जो कोर सब्जेक्ट आहे त्याच्यावर असतो. ओके, दोन्हीला सेट असतो. ठीक आहे, ABCD पॅटर्न दोन्हीला असतो. एक महत्वाचं आहे की पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला ऍप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स दोन्हीचे प्रश्न आलेले असतात. आता ऍप्टिट्यूड म्हणजे काय हो, काय प्रकार आहे, कसे प्रश्न असतील याच्यामध्ये? काय वाटतं तुम्हाला, कसे असतील? ऍप्टिट्यूडचा अर्थ काय मराठीमध्ये? अरे बेसिकला घेऊयात आपण जरा, परत कन्फ्युजन नको सर. ते ऍप्टिट्यूड काहीतरी होतं ते मला नाही कळलं. ऍप्टिट्यूड म्हणजे काय? ऍटिट्यूड म्हणजे काय? जे तुम्ही दाखवता ते. ऍप्टिट्यूड म्हणजे काय? मराठीमध्ये शब्द काय आहे? अभियोग्यता नाही.
ऍटिट्यूड म्हणजे काय? तर आम्ही काही इंग्लिशच्या क्लास मराठीत विचारताय आम्हाला काय चाललं? अभिव्यक्ती. अभिव्यक्ती म्हणजे काय? तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये असाल तर तुम्ही काय कराल ते प्रश्न म्हणजे तिथे प्रश्न कसे असतात? तुम्ही मराठीचा तास घेत आहात, एका मुलाला अशी अशी अडचण आहे, तर तुम्ही काय कराल? आणि खाली 4 पर्याय दिलेले असतात. आता याच्यामध्ये काय आहे? सिच्युएशन आहे. कधी कधी त्या सिच्युएशन मध्ये 4 पर्याय ऍप्लिकेबल असतात, पण आपल्याला कुठे जायचं आहे? मोस्ट अॅक्युरेट. त्याच्यामुळे ऍप्टिट्यूडचे जे 120 प्रश्न असतात ते सगळे सोपेच असतात. फक्त अडचण अशी आहे की आपल्याला अॅक्युरेसीकडे जायचं. म्हणजे तिथे तुम्ही असं नाही म्हणू शकत की सर हा 4था पर्याय पण बरोबर होता ना. बरोबर होता, पण आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे ते प्रश्नांची प्रॅक्टिस करायची. ते सोपे असतात. तुमच्या जे क्लासरूम एन्व्हायरमेंट आहे बीएड मध्ये किंवा तुम्ही सराव पाठामध्ये ज्या काही गोष्टी करता त्याच्यावरती आधारित प्रश्न असतात. ते सोपे. आता विषय येतो इंटेलिजन्स. इथे आपली पुढे गडबड होऊ शकते, कारण की इंटेलिजन्सला प्रॅक्टिसच पाहिजे. आणि सर मला ते बुद्धिमत्तेचे प्रश्न येत नाही किंवा ते खूप अवघड जातात, पण तुमचे वरचे 120 प्रश्न तरी अॅक्युरेसी चांगली पाहिजे. 120 मध्ये 100 आलेच पाहिजे. येतील का? 80 तरी येतील? 60? ठीक आहे. कमीत कमी 80 प्लस पाहिजे. मग तुम्ही खाली 80 पैकी 40 पर्यंत जरी गेलात तरी इनफ आहे. ठीक आहे. इंटेलिजन्सचे प्रश्न अवघड असतात, पण जर मी तुम्हाला 2 तासाऐवजी 3 तास दिले किंवा 2.5 तास दिले तर तुमच्या सगळ्यांचा स्कोअर 160 प्लस येईल. असे पेपर ही आहे. प्रश्न जर तुम्हाला वेळ दिला तर तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकता असे प्रश्न असतात. इथे फक्त अडचण तुमची तेच आहे टाइम मॅनेजमेंटची. त्याच्यामुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट चांगलं करावं लागेल. आता बरेच जण असं करतात की सोडवत जातात, घड्याळाकडे लक्ष देत नाही. घड्याळाकडे लक्ष द्यायचं. या एक्झामचं कामच आहे. दर 15 मिनिटांनी माझं ट्रॅकिंग पाहिजे. 15 मिनिटात किती प्रश्न पाहिजे? किती? 10? 30 प्रश्न पाहिजे. जर 15 मिनिटांनी मी पाहिलं माझे 30 नसतील, 15 मिनिटांनी पाहिलं 30 नसतील, माझे 20 झाले. पुढच्या 15 मिनिटाचं टार्गेट माझं 40 प्रश्न. आता याच्यामध्ये असं आहे की मला 120 चे 120 मिनिटं घालवायचे काम नाही. शेवटचे 5-10 मिनिट मला ठेवावे लागतील की मला रिव्ह्यू करावं लागेल, कुठे मी मिस झालो नाही ना, कुठे माझे प्रश्न सुटले नाही ना. त्यासाठी तुम्हाला एक शेवटचे 5 मिनिटं तरी हवे. त्याच्यामुळे 110 मिनिटाचंच वेळापत्रक करायचं. ते मी केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवलं नंतर. ठीक आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची. 2च विषय आहेत, 2 विषयांची तयारी करायची. ऑनलाईन एक्झाम आहे त्यामुळे ऑनलाईन मध्येच प्रॅक्टिस करायची. आणि आता खूप सारे ऍप्लिकेशन्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मॉक देऊ शकता. तो त्या मॉकची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये सिलेबस काय आहे? इंटेलिजन्स मध्ये हे सारे तुम्हाला टॉपिक्स दिलेले आहेत. कॉम्प्रहेन्शन आहे, क्लासिफिकेशन आहे, रिलेशनशिप्स आहे, सिरीज अँड सिक्वेन्स आहे, रिझनिंग आहे, इंटरफेस आहे, कोड बेस्ड क्वेश्चन्स आहेत, सिम्बॉलिक लँग्वेज आहे आणि रिझनिंग अरेंजमेंट आहे. ओके. हे सगळे सोपे असतात. फक्त आपल्याला प्रॅक्टिस करून त्याचा सॉल्विंगचा जो वेळ आहे तो कमी करायचा. कमी वेळेमध्ये सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे. पुढे आता जो दुसरा आहे ऍप्टिट्यूड, त्याच्यामध्ये काय आहे? मॅथमॅटिकल ॲबिलिटी आहे, स्पीड ॲक्युरेसी, इंग्लिश लँग्वेज, मराठी लँग्वेज, त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट वरती आहे, इंटरेस्ट वरती आहे. हा सिलेबस आहे. हा सिलेबस त्यांनी दिलेला आहे, पण याच्या बाहेरचे पण प्रश्न असू शकतात. ठीक आहे. हा त्यांनी ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये दिलेला सिलेबस आहे. ठीक आहे. पण जशा एक्झाम होत जातील तसं थोडंफार चेंजेस त्याच्यामध्ये होत जातील. हा, TIIT मध्ये काही अडचण आहे? आता आपण पवित्र पोर्टलकडे जाऊ. टेट मध्ये अडचण आहे? हा, जशी टीईटी आणि सीटीईटी वर्षाला होती तशी टेट वर्षातून 2दा होते. टेट हा, टेट टीईटी आहे हा. ही वर्षातून होते का गॅप असतो? किती पेट झालेत आतापर्यंत? हा? किती? 2 झालं. हा, म्हणजे 2 झालं. तिसरी ही आताची जी प्रोसेस चालली. ओके. किती? 2017ला नोटिफिकेशन आलं, 19ला भरती झाली. 22ला नोटिफिकेशन आलं, 24ला भरती झाली. 25चं नोटिफिकेशन आहे,
चालू आहे. 26ला होईल असं म्हणतोय आपण, पण 27ला जॉईनिंग मिळू शकते. साधारणतः 5-6 महिने आणखी जाऊ शकतात जर त्यांनी वेळ लावला. 2 ते 3 वर्ष 2 वर्षांनी होते. 2 वर्षाचं टार्गेट ठेवायचं, 2 वर्षांनी होते. या 2 वर्षाच्या काळात तुम्हाला पहिले सीटेट आणि टीई पास होणं गरजेचं आहे. बेसिक इलिजिबिलिटी करून घ्यायची. म्हणजे माझं स्पेशलायझेशन नाही मास्टर्स मध्ये, 2 वर्ष आहेत ते माझ्याकडे. करून घ्या. ते करून घ्या. दुसरं जर काय या प्रिपरेशन्स तुमच्या राहिल्या असतील तर त्या तुम्हाला करता येतील. सर हाऊ इट वर्क्स हाऊ इट वर्क्स विच वन? TI. हाऊ इट वर्क्स म्हणजे मला असं विचारायचंय, आता जे तुम्ही सांगितलं DIDचं ते कशा पद्धतीने काम करतात, ते कशा संदर्भात आहे? गव्हर्नमेंट जॉबचं जे नाही रिक्रुटमेंट मध्ये पण त्याचा पुढचा क्रायटेरिया काय, म्हणजे आता सपोज एक्झाम झाली, पुढचं काय त्याच्यामध्ये, ते कशा संदर्भात आहे? ठीक आहे, येतोय आपण तिकडे. सर, हे पळूयात थोडस, पण आधी मागचा आढावा घेऊयात. मागे सगळं साप आपण पुढे पळतोय असं एज नकोय. लिमिट काय? कशाला एज लिमिट नाही. चला पुढे. गुड न्यूज. टीईची आता शिक्षक देत आहे परीक्षा. पण मागच्या अपॉइंटमेंट नाही आल्या सर अजून. डेटला. कोणाची? नाही बरेचसे अपॉइंटमेंट लेटर काढलेच नाहीत ना अजून. नाही आले तर अगदी असतील 5-10 टक्के, पण बाकीच्यांना तर नाही झाले. प्रश्न समोर विचारा. हा आपापसात गप्पा नका मारू. MPSC ला 38 ओपन साठी. हा तुम्हाला तर महाराष्ट्र शासनामध्ये जायचं असेल तर मग तसं टेट मध्ये नाही. नाहीये. नाही. आत्ता तरी नाहीये. लागून घ्या, कदाचित उद्या येऊ शकतं. इन फ्युचर माहिती कसं होणार आहे. जसं कॅन्डिडेट्स वाढणार तसं त्यांना फिल्टरेशन टाकावं लागतं. मग आणखी तरी एजचा फिल्टर नाही. आत्ता फिल्टर कोणता आहे? फक्त या एक्झाम्स आहे. उद्या तुम्ही म्हणाल की सर ते 3 एक्झाम कुठे द्यायचे? आम्ही ऑलरेडी, म्हणजे आम्ही म्हणायचं तसं की आम्ही ऑलरेडी कोर्स सुरू होण्याच्या आधी एंट्रन्स देतो, कोर्स झाल्यानंतर TET देतो, परत TIT देतो आणि परत पवित्र पोर्टलला येतो. एवढ्या एक्झाम देण्याची काय गरज आहे? बाकीच्या सगळ्या ज्या जॉब्स मध्ये आहे 1 एक्झाम मध्ये तुम्ही सिलेक्शन करता ना. मग आमचं का नाही करत? आणि इफ वी हॅव द प्री सर्व्हिस ट्रेनिंग म्हणतो आपण. प्री सर्व्हिस याचा अर्थ काय होतो? प्री सर्व्हिस ट्रेनिंग घेतलं की जॉब मिळाला पाहिजे. बाकीचे प्री सर्व्हिस म्हणतात का? नाही म्हणत. ती काय म्हणतात? रिक्रुटमेंट एक्झाम. मग आमची ही प्री सर्व्हिस आहे, तर याला एंट्रन्स कशाला घेता? मग डायरेक्ट ऍडमिशन का नाही देत बाकीच्या कोर्स सारखं? आमचा प्रश्न होता हा. जर तुम्ही याला एंट्रन्स घेताय तर त्याच्यानंतर एंट्रन्स घेण्याची गरज नसली पाहिजे, कारण की तो ऑलरेडी क्वालिफाय होऊन कोर्सला आला आणि तो आता रिग्रेसली करतोय आणि मग जॉब मिळायला पाहिजे. पण हे फिल्टरेशन आता आहे. तुम्ही जर उद्या हे फिल्टरेशन चाललंय आता की TET बंद करा, टेट बंद करा, बंद केली की याचा क्रायटेरिया आहे ना, का तर त्यांना फिल्टर लावायला पुढे लावायला, सगळ्यांना पुढे जॉब देणार. त्याच्यामुळे आहे तोपर्यंत फायदा करून घ्यायचा. निगेटिव्ह नाहीये, करून घ्या. काय सांगतात 2 वर्ष निगेटिव्ह लावली का? तर त्यांना ते चाळणी लावायचीच आहे ना, विद्यार्थी कमी करायचं. तर मग ते कसे कमी होतील असं. सर 2 तास ते प्रश्न सगळे 200 प्रश्न दिसणार स्क्रीनवर. म्हणजे सोडवले तो असं काय सबमिट दिसणार नाही परत असं edit नाही? 2 तास तुमचे काय गोंधळ चेष्टेत सांगितलं मी. सोपं सांगतो स्क्रीनवरती कशा पद्धतीने असतं. इकडे प्रश्न, म्हणजे आता समजा आपण हे कलरिंग केलं, ओके, हा जो पार्ट आहे इकडचा, हा क्वेश्चन साठी, हा पार्ट तुमचा डॅशबोर्ड असतो. इथे तुम्हाला प्रश्न नंबर दिसतात आणि सॉल्व्ह केला की त्याचा कलर चेंज होतो आणि उरलेले तसेच दिसतात. ठीक आहे. खाली तुमचा टायमिंग वरती येतो कोपऱ्यामध्ये आणि खाली तुमचं सबमिशन वगैरे त्याचे बटन्स असतात. आता इथे पण स्क्रोलिंग आहे, इकडे पण तुम्हाला मध्ये स्क्रोलिंग आहे. याच्यामध्ये पण आता काही 200 ते 200 प्रश्न नंबर दिसणार आहेत का आपल्याला? नाही. पण 25 ते 30 प्रश्न नंबर दिसतात. मग तुम्ही स्क्रोल करून बघू शकता की कुठले प्रश्न सोडवलेत, कुठले राहिलेत. आणि सपोज 2 तास वेळ आहे सर, माझे 100 मिनिटातच 200 प्रश्न झाले असेल एखादा सिनियर, आणि त्याला वाटलं की नाही सर 2 प्रश्न माझे बदलायचे त्याचा आन्सर, तुम्ही बदलू शकता. म्हणजे एकदाच तुम्ही टिक केलं आणि परत त्याचा आन्सर चेंज नाही करता येणार असं नाही. 2 तासामध्ये तुम्हाला वॉटेवर जितक्या वेळा पाहिजे तितक्या वेळा तुम्ही आन्सर तुमचं चेंज करू शकता. ठीक आहे. म्हणजे शेजाऱ्याला विचारलं नाही, शेजाऱ्याला विचारायला वेळच नसतो, आपले 2 राहतात त्याच्याला विचारायला नव्हतं. ठीक आहे, आलं लक्षात? अशा पद्धतीचा डॅशबोर्डच तसा असतो की तुम्हाला तिथे कळतं कोणते प्रश्न झालेत, कोणते राहिले. त्याच्यामुळे त्याचा फायदा घ्यायचा.
टीटी एक्झाम जशी किती पण वेळा आपण अटेंड करू शकतो हा. तसं टेटचं आहे. प्लीज सिट डाऊन. विषय असा आहे की टेटची एक एक्झाम तुम्ही दिली की एका प्रोसेस रिक्रुटमेंटच्या प्रोसेसच्या सायकल मध्ये तुम्ही राहा. सायकल कंप्लीट झाली की तुम्ही आउट. फ्रेश ऍडव्हर्टाईज, फ्रेश एक्झाम द्यायची आणि फ्रेश कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं. मागच्या वेळेसचा स्कोर पुढच्या रिक्रुटमेंटच्या प्रोसेस मध्ये चालणार नाही. टीईटीचं एकदा पास झालं की ते सगळीकडे जाऊ लाईफ. इथे तसं नाही. एकदा पास झाला की एक प्रोसेस मध्ये एका प्रोसेसच्या सायकल मध्ये त्या चालू. बदलीचं मेरिट लागलं आणि त्या मेरिट मध्ये तुमचा नंबर कट ऑफ नाही बसला परत तुमची प्रोसेस सुरू करायची. आता त्याच्यात आणखी पण एक मध्ये आणखी गोंधळ आहे. त्या एका प्रोसेस मध्ये 3 फेजेस होतात. मागच्या वेळी 3 झाले, यावेळी पण 3च होती. का सांगतो, कारण की 1 फेज मध्ये 30,000ची भरती शक्यच नाही. सो ते काय करतात, फर्स्ट फेज मध्ये जास्त करतात. म्हणजे मागच्या वेळी 11,000 फर्स्ट फेज मध्ये बसले, यावेळी टार्गेट आहे 13 ते 14,000 फर्स्ट फेज मध्ये बसले पाहिजे. आता त्याच्यात पुढचे पण क्रायटेरिया असतात. जसे आपले विषय आहेत की मग माझी मेथडच नव्हती, माझं स्पेशलायझेशनच नव्हतं आणि माझं सिलेक्शन झालं, ते सगळे डॉक्युमेंटेशन मध्ये बाहेर निघतात. आणि तुम्हाला असं वाटतं की सर मग माझं लागलंय पण मला, म्हणजे तुमचा नंबर पण लागतो त्या रिक्रुटमेंट मध्ये, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बाहेर निघतात की जिथे तुमचं स्पेशलायझेशन नाही आणि तुम्ही अप्लाय केलंय आणि तुम्हाला जॉईनिंग लेटर पण मिळालं, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये त्याला बाहेर काढलं. मग असे जे उरतात त्यातनं परत 1000 मुलं बाहेर पडतात. ते 1000 घेऊन पुढचा फेज तयार होतो. लगेच मागचं जे काही आता 30,000ची वरती तर 14,000 राहिले असतील तर पुढचे हे 1000 आणि पुढचे एक साधारणतः 8,000, तर 9,000ची भरती सेकंड फेज मध्ये आणि थर्ड फेज मध्ये एक 3-4 हजाराची भरती होती. अशा पद्धतीने मागच्या वेळी सायकल झाली. यावेळी पण तशीच होईल. 30,000 भरले जात नाही, साधारणतः 20-21,000 पर्यंत भरती होईल. फर्स्ट फेज मध्ये जास्त असतात, सेकंड मध्ये कमी असतात आणि थर्ड मध्ये त्याच्यापेक्षा कमी असतात. आता इथे फार इंटरेस्टिंग गोष्ट, आता ते रिअलिटी सांगतो तुम्हाला. म्हणजे मॅडम काय झालं, रेफरन्सच्या संदर्भात हा तोच विषय, पण हे घेऊन मी सांगेल तुम्हाला. पण एक फनी किस्सा असं सांगतो. फर्स्ट फेज मध्ये मुलं फार अग्रेसिव्ह असतात की लागलाच पाहिजे. कारण की प्रेफरन्स, आता मी काल माझं पाहिलं, मला विदाउट इंटरव्ह्यू मध्ये 196 ऑप्शन आले, विथ इंटरव्ह्यू मध्ये 1800 ऑप्शन आलेले. तो प्रकार नाही कळला. विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू काय आहे? सांगतो. आता तिथे काय असतो विषय की ज्यावेळी ऍडव्हर्टाईज याच्यामध्ये येतात, आता जे 30,000 त्यांनी आकडा दिलाय तो कुठं आला, तर प्रत्येक संस्था किंवा इन्स्टिट्यूट त्यांच्या वॅकन्सीज कळवतं रोस्टरनुसार. मग त्या वॅकन्सीज येतात. आता पुणे जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या किती जागा आहेत, तर त्याच्यासाठी आकडेवारी घेतली जाते UDIS वरून. आमच्याकडे UDIS पोर्टल आहे, त्याच्यावरती विद्यार्थी संख्या असते. तर विद्यार्थी संख्येची आकडी आत्ताची जी त्यांनी घेतली ती त्या दिवशी आयुक्त साहेबांनी सांगितलं की जून एंड म्हणजे 30 जूनला जी आकडेवारी होती, जो पट होता UDIS वरती पूर्ण महाराष्ट्रात, त्याच्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे किती विद्यार्थ्यांच्या मागे शिक्षक लागतात या हिशोबाने ते आहे. आता 35 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आहे गव्हर्नमेंट कडून, आणि ते पुढे वाढवत गेले त्यांनी. म्हणजे 35 ला एक आहे तर 70 ला 2 नाही. तिथे त्यांनी काय केलंय, तिथे 65 ला 2 केले. म्हणजे एका शाळेमध्ये 35 विद्यार्थी असतील तर एक शिक्षक बसतो, पण एका शाळेमध्ये 1ली ते 4थी पर्यंत 65 विद्यार्थी, तर तिथे 70ची रिक्वायरमेंट नाही, 65 असतील तरी 2 बसतात. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय केलंय त्यांनी की तुमचं मला वाटतं जवळजवळ 85 किंवा 86 विद्यार्थी असतील तर तिसरा शिक्षक बसतो, आणि त्याच्या पुढे 105 असेल की 4 बसतात. म्हणजे 35चा क्रायटेरिया ऍज इट इज लागू नाही. म्हणजे प्रत्येक 35 विद्यार्थी काउंट नाही करायचे, शाळेवाईज आहे. शाळेमध्ये 100 विद्यार्थी असतील तर 4 शिक्षक बसतात. या हिशोबाने ते रोस्टर चालतात. त्याच्यानुसार त्या ऍडव्हर्टाईज म्हणजे ती माहिती पोर्टलला जाते आणि पोर्टलला तो आकडा कळतो की आता एवढे जागा आपल्याकडे आहे. विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू काय गोंधळ आहे. विदाउट इंटरव्ह्यू म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही आता प्रेफरन्स दिला, तुमचा नंबर लागला की तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग लेटर येतो. नो तुमची ओरल इंटरव्ह्यू काहीच नाही, काय नाही. डायरेक्ट रिक्रुटमेंट, तुमचं डायरेक्ट जॉईनिंग लेटर तुम्हाला मिळेल. ऑर्डर लेटर ज्या असतात विदाउट इंटरव्ह्यू त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कूल असतात नाही. आता त्याच्यामध्ये काय झालं होतं, मागच्या एक्झाम मध्ये गव्हर्नमेंटने स्वतःहून अपील केलं होतं की ज्या प्रायव्हेट संस्था आहेत त्यांनी पण विदाउट इंटरव्ह्यू मध्ये यावं.
जेणेकरून ट्रान्सपरन्सी राहील आणि हाय मेरिटचे कॅन्डिडेट्स तुम्हाला मिळतील. पण त्याला सगळे इन्स्टिट्यूटनी सपोर्ट केला, म्हणून हा सेकंड ऑप्शन ओपन झाला विथ इंटरव्ह्यूचा. विदाउट इंटरव्ह्यू मध्ये रयत शिक्षण संस्था आलेली आहे, जी मोठी संस्था आहे. स्वामी विवेकानंद आलेली आहे, जी मोठी संस्था 2 आहे. वर्षापूर्वी आपली एक विद्यार्थिनी ज्युनियर कॉलेजला दयानंद कॉलेज जे आहे ज्युनियर कॉलेज, तिथं टेटच्या थ्रू डायरेक्ट विदाउट इंटरव्ह्यू जॉईन झाली, एकही रुपया न भरता. तिने हे कौतुकाने सांगितलं, त्या दिवशी तिचं जॉईनिंग करून झालं. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्याचा कट ऑफ हाय असतो त्याचा आता विषय असा आहे की त्याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, गव्हर्नमेंट पोझिशन. गव्हर्नमेंट म्हणजे कोणत्या? जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, हे झालं गव्हर्नमेंट. दुसरं आलं एडेड. एडेड म्हणजे कोणत्या? ज्या ह्या संस्था आहेत खाजगी, म्हणजे खाजगी अनुदानित, त्यांना अनुदान आहे, त्याचं पेमेंट शासन करणार आहे. त्या पण असतात. त्या कशामध्ये असतात? विदाउट इंटरव्ह्यू मध्ये, ज्याच्यामध्ये तुमचे रयत शिक्षण संस्था आहे आणि स्वामी आहे आणि बाकी काही छोट्या मोठ्या संस्था आहेत जिथे कमी रिक्रुटमेंट आहे, या झाल्या. आणि थर्ड आहे कायम विना अनुदानित, अनएडेड. म्हणजे काही संस्थांच्या अशा जागा आहेत, इव्हन गव्हर्नमेंटच्याही काही अशा जागा आहेत ज्या अनएडेड मध्ये आहेत. आता पीएमसी आणि पीसीएमसी मध्ये सुद्धा अनएडेडच्या जागा आहेत, म्हणजे त्याला अनुदान शासनाकडनं नाही, तरी सुद्धा त्या विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आहेत. त्याच्यामुळे आता प्रेफरन्स देताना आपल्याकडे खूप सारा चॉईस असतो आणि तिथे आपला मग कस लागतो की मग मी काय द्यायचं सर. म्हणजे मला जसं मॅडमनी फोन केलाय आणि जशी प्रोसेस चालू झाली तितक्या जणांचे फोन आहेत, कारण की मी 12 वर्ष विद्यापीठात शिकवायला होतो. आमचे बीएससी बीएडचे विद्यार्थी, मी पुणे विद्यापीठामध्ये 2 वर्ष झालं लागलोय. 3,500 शिक्षकांना ट्रेनिंग दिलं नवीन एज्युकेशन पॉलिसीचं. तर ते सगळे शिक्षक, कारण की त्यातले बरेचसे शिक्षक असे ज्यांना स्विच करायचं की आता प्रायमरीला आहेत सर, मला माध्यमिकला जायचं, मग ते पण या प्रोसेसमध्ये आहेत. त्यांचे किंवा तुमच्यासारखे बीएडचे जे आहेत ते कंटिन्युअस फोन चालू आहेत की सर आम्हाला हे कळत होत नाही की प्रेफरन्स कसा द्यायचा. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने द्यायचं. पण हे लक्षात आलं विदाऊट इंटरव्ह्यू. आता विथ इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये प्युअरली खाजगी संस्था आहेत, ज्याच्यामध्ये अनुदानित पण आहेत आणि विना अनुदानित पण आहेत. पोझिशन दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. तर तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकता. आता मागच्या वेळेसची रियालिटी सांगतो. याच्या आधीच्या दोन्ही टेट मी दिल्या होत्या. पहिल्या टेटमध्ये ज्यावेळी रिक्रुटमेंट झाली होती त्यावेळी संस्थेवाल्यांनी विदाऊट पैसे न घेता एकही पोझिशन भरली नव्हती विथ इंटरव्ह्यू मध्ये. म्हणजे मी स्वतः 10 ठिकाणी इंटरव्ह्यू दिले होते. तर मला माझा डेमो वगैरे घ्यायचे ते. डेमो वगैरे व्यवस्थित, तुमचं क्वालिफिकेशन खूप छान आहे, पीएचडी करणार आहे वा. मग इंटरव्ह्यूला गेलं की त्यांनी सांगितलं होतं ऑन कॅमेरा इंटरव्ह्यू घ्या. सर्क्युलर होतं शासनाचं, पण एकाने कॅमेरा लावला नाही. ते इंटरव्ह्यूला गेलं की पहिला प्रश्न त्यांचा असायचा की तुम्ही आमच्या संस्थेला देणगी किती देऊ शकता. आणि आकडा शॉकिंग आहे खरंच. 30 लाख रुपये आकडा आहे. हा मी स्वतः अनुभवलाय म्हणून तुम्हाला सांगतो. प्राथमिक पासून आहे. बर, आता ज्यावेळी दुसरी फेज आली त्यावेळी मात्र असं झालं की त्यातल्या जवळजवळ 20% संस्थेनी एकही रुपया नाही घेतला. आणि ते पण उदाहरण माझ्याकडे. म्हणजे माझीच एक फ्रेंड नाशिकमध्ये रचना स्कूल आहे, खूप जुनं स्कूल आहे, त्यांनी एकही रुपया न घेता 20 जागा भरल्या. पुण्यामध्ये 2 संस्था आहेत, फर्ग्युसन कॉलेज आहे, भारतीय विद्यापीठ आहे, एकही रुपया नाही घेतला. म्हणजे जर विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये नाही लागला, विथ इंटरव्ह्यूला जायचंच. पैसे भरायचे असो नसो, काय सांगता येतं, आपण तयार होऊन गेलो म्हणल्यावर घेतलं त्यांनी. तर सरांनी जो एक्सपिरियन्स सांगितला, कदाचित विथ इंटरव्ह्यूला एखादी संस्था पैसे पण नाही घेणार. आणि तशी उदाहरणं आहेत आपल्याकडे. तुमच्याकडे होऊ शकतं. तुमचं जर क्वालिफिकेशन चांगलं असेल आणि त्यांना ते आवडलं सगळ्या गोष्टी, तर ते घेऊ पण शकतात. तुम्ही तुमची तयारी पूर्ण करायची, डेमो छान करायचा, इंटरव्ह्यू छान द्यायचा, कारण की तो मॅटर करतो. शेवटी कसं असतं, कोणत्याही संस्थेला फक्त पैसा नाही मॅटर करत, त्यांना क्वालिटी पण लागते. पण आता इथे गोंधळ असा आहे की इथे मेरिट पण आहे, गुणवत्ता पण आहे आणि पैसा पण आहे. म्हणजे त्यांना जे येणारे कॅन्डिडेट्स असतात ते सगळे मेरिटवालेच आहेत. फक्त आता त्या मेरिटवाल्यांमधून त्यांना चूज करायचं असतं की कोणाला यायचं. पण तिथे जर तुम्ही खरंच तुमचं कॅलिबर दाखवलं तर तुम्हाला चान्स आहे सेकंड फेज मध्ये 20% जागा ह्या विदाऊट पैसे घेता लागलेल्या.
त्यामुळे असं नाही ठरवायचं की सर माझं आता विदाऊट मध्ये नाही झालं मग मी विथला कशाला जायचं. म्हणजे माझे गुरु आहेत सोनवणे सर, ते नेहमी म्हणतात सकाळी उठला ना मस्त फ्रेश बी फ्रायचं, चांगले कपडे घालायचे, रेडी होऊन जायचं. काय सांगतायचं दिवस आजचा आपला असेल, लाईनीत उभं राहायचं, एक दिवस आपला 100% येतो. त्याच्यामुळे पैसे असो नसो इंटरव्ह्यू पण द्यायचं. ठीक आहे, त्या 2 प्रोसेस कळाल्या. आता पुढे जाऊया. पवित्र पोर्टल काय आहे, TAIT तुम्ही दिली की त्याचा जो स्कोर आहे तो इकडे ऑटोमॅटिक मॅप होतो पवित्र पोर्टल, आणि त्याच्यामधनं तुम्हाला ज्या काही ऍडव्हर्टाईज आलेल्या आहेत त्याच्यानुसार प्रेफरन्सेस जनरेट होतात. आता यावेळी थोडा गोंधळ झालेला आहे. मागच्या वेळी काय झालं होतं, लँग्वेज मध्ये जे आहे, म्हणजे आता माझं ग्रॅज्युएशन हे लँग्वेज मध्ये आहे, इंग्लिश मध्ये मी ग्रॅज्युएशन केले, तर मला जे प्रेफरन्सेस आले ते मराठी मीडियमचे पण आले आणि इंग्रजी माध्यमाचे पण आले. माझं बीएडचं माध्यम पण मराठी, तर मला इंग्रजी माध्यमांच्या स्कूलमध्ये सुद्धा इंग्रजी शिकवण्यासाठीच्या वॅकन्सीज आलेल्या होत्या. पण तो खूप मोठा गोंधळ झाल्यानंतर की जे इंग्रजी माध्यमातून बीएड केलेले विद्यार्थी आहेत ते म्हणले की अशाने आमच्या जागा कमी होत आहेत, की इंग्रजी माध्यमांच्या स्कूलवरती आम्हाला प्रेफरन्स द्यावा. आणि मग शासनाने तसं केलं की इंग्रजी माध्यमांच्या जागेवरती फक्त इंग्रजी माध्यमातून बीएड झालेल्या विद्यार्थ्यांनाच जागा राखीव करावी. त्यामुळे यावेळी असं झालंय की तुमचं जरी क्वालिफिकेशन असेल त्या सब्जेक्ट मधलं तरी सुद्धा सेम क्वालिफिकेशन वाल्यांना 2 वेगवेगळे प्रेफरन्सेस आलेले आहेत, कारण की तुमचं बीएडचं माध्यम वेगळं आहे. आता त्याच्यामध्ये आणखी एक गोंधळ असा आहे की त्यांनी असं सांगितलं की आता बीएडच्या माध्यमावरती पण आम्ही नाही थांबलो, आम्ही 10th पण पाहिजे. 10वीला तुमचं माध्यम कोणतं होतं, म्हणजे मोड ऑफ एक्झामिनेशन तुम्ही मराठी घेतलं होतं, इंग्रजी घेतलं होतं. जर तुम्ही इंग्रजी घेतलं असेल तरच तुम्ही इंग्रजी शाळेच्या वॅकन्सीसाठी इलिजिबल आहात. हे आता मागच्या महिन्यात निघालेला जी आहे गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर केलंय की आता तुम्ही कन्फ्युजन नका करू. तुम्ही जर म्हटलात की सर माझं इंग्रजी माध्यमांच्या बीएड मधनं बीएड कम्प्लीट आहे, मग मला इंग्रजी स्कूलच्या का नाही जागा आल्या, कारण की तुझं 10वी मराठी माध्यमाचं होतं. त्याच्यामुळं हे तुम्ही क्लिअर ठेवा की मला का नाही आलं. बऱ्याच जणांचे आता मला आता फोन त्याच्यामुळे देत आहे की सर आम्हाला पुणे नाही आलं, पुणे नाही आलं, का नाही आलं. तर मग त्याला ते शासनानेच हे फिल्टर्स लावले की असं असं असेल तर मग तरच तुम्हाला ते प्रेफरन्सेस येतील, नाही तर येणार नाही अदरवाईज. आले लक्षामध्ये. आता आपण प्रोसेसला जाऊयात, म्हणजे पवित्र पोर्टलला कशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्सेस द्यायचे तो जो एक मोठा विषय आहे. आता चेकलिस्ट आहे आपली टीईटी, सीटीईटी, टेट. ओके, हे तर पाहिजेच, तर तुमची ब्रॅकेट ओपन राहते, नाही तर 9 ते 12 साठी तुम्ही इलिजिबल आहात. ठीक आहे. क्रिएट लॉग इन केअरफुली, लॉग इन व्यवस्थितच करायचं, नेटवाल्याला कॅफेवाल्याला द्यायचं नाही, आपलं आपण करायचं, कारण की त्याच्यामध्ये चुका अलाव नाही. एकदा चुकला ती डेट निघून गेली की नंतर काही उपयोग नाही, कारण की ही रिक्रुटमेंटची प्रोसेस आहे. त्यामुळे केअरफुलीच भरायचं. दुसरं की तुमचा जेवढं काही हायर एज्युकेशन असेल, क्वालिफिकेशन असेल, ते सगळं टाकायचं. ऑदर मी सांगतो, बेसिक काय आहे, बॅचलर्स प्लस बीएड किंवा मास्टर्स प्लस बीएड हे तर आहे, पण याच्या व्यतिरिक्त काही केलं असेल ना ते पण टाकायचं, कारण की त्याचेही प्रेफरन्सेस जनरेट होतात. म्हणजे आता बऱ्याच जणांचा प्रश्न होता की सर माझं MSc झालंय पण नंतर मी मराठीमध्ये MA केलंय, मग मी मराठी MA टाकायचं का नाही, टाकायचं. का टाकायचं, त्याचे प्रेफरन्सेस जनरेट होतात. आता हा आपण एकदम असं सगळे ऑप्शन आपले ओपन करतो की जिथे असं नकोय की मराठीची एखादी जागा आहे आणि त्यांना मराठीचा कॅन्डिडेट नाही मिळाला तर मला प्रेफरन्स जनरेट झाला असेल तर मला मिळणार. आणि डॉक्युमेंटेशन मध्ये सुद्धा तुम्ही बाहेर निघत नाही, कारण की तो कॅन्डिडेटच अवेलेबल नाही, त्याच्यामुळे तुमचं मास्टर्स असल्यामुळे तुम्ही इलिजिबल होता. आले लक्षात. त्यामुळे अदर क्वालिफिकेशन पण सगळे ऍड करायचं आठवणी. नंतर सेल्फ सर्टिफिकेशन कम्प्लीट करायचं आहे. सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे काय, ज्यावेळी आपण सगळी माहिती भरतो त्यावेळी तिथे एक टॅब असतं की तुम्ही स्वतः ते सर्टिफाय करायचं, आणि त्याला त्यांनी प्रोसेस दिलेली आहे. त्याच्यामध्ये ते तुमचं अंडरटेकिंग वगैरे घेतात आणि तुमचं लेफ्ट थंब घेतात की तुम्ही सर्टिफाय करताय, जी काही वरती माहिती दिली आहे ती खरी आहे आणि या खऱ्या माहितीवरती मला तुम्ही पुढे प्रोसेस करा. त्याच्यामुळे सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. बऱ्याच जणांचं असं होतं की सर आम्ही फॉर्म भरला होता पण आमचं पुढे पवित्र पोर्टलला आलंच नाही. तर का नाही आलं, कारण की ते सेल्फ सर्टिफिकेशन तुमचं राहून गेलं. ठीक आहे, ते करून त्याची PDF आपल्या मेलवर टाकून ठेवायची नेहमी. ओके. नंतर आता मॉनिटर स्कूल वाईज वॅकन्सीज खूप मोठा विषय आहे. बऱ्याच जणांचा असा गोंधळ होतो किंवा आता पण प्रेफरन्स देताना हा गोंधळ आहे की सर मला आता
समजा मला स्वतःला 196 वॅकन्सी झालेले आहेत विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये, पण त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातला आलेले आहेत आणि तिथे प्रेफरन्स देताना तुम्हाला असं सांगितलं जातं की जिल्हा निवडा आणि मग त्या जिल्ह्यातल्या जेवढ्या स्कूल्स आहेत किंवा वॅकन्सीज आहेत त्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या असतात. मग मी काय करतो, मला सर पुण्यातच राहायचं, मग मी पुण्यातले निवडले, पुण्यातले 6 आले. नंतर सर माझं गाव आहे, समजा माझं धाराशिव आहे, मी धाराशिवचे निवडले, धाराशिवचे. नंतर समजा जवळपासचे नगर निवडलं, सातारा निवडलं, सांगली निवडलं आणि असे माझे 196 पैकी मी 20 निवडले सर आणि 20ला प्रेफर केलं. ही प्रोसेस एकदम चुकीची. असं करायचं नाही. का बरं नाही करायचं? आपल्याला आधी जिल्ह्यावाईज नाही जायचं. आधी मी कोणत्या विषयामध्ये इलिजिबल आहे आणि माझ्या विषयाची जागा आहे का नाही हे चेक करायचं. बरेच जण ते चेक नाही करत. ते काय करतात, सर मला पुणे दिसतंय ना मग मी टाकतो. अरे टाकतो पण तिथे वॅकन्सीज किती आहेत? पुण्यामध्ये जर एकच जागा असेल आणि तू टाकलं, तुझा स्कोर आहे 110, कसा लागेल तुझा पुण्यामध्ये नंबर? मग परत ते म्हणणार की सर पुणे आलो होतो मला पण माझा नंबर नाही लागला. का नाही लागला? एकच जागा होती. बरं दुसरं, ती जागा तुझ्या कॅटेगरीची पण नव्हती, बघितलंच नाही ना. त्यासाठी काय करायचं, आधी ऍडव्हर्टाईज बघायची. ते पवित्र पोर्टल जे आहे ना त्याच्यामध्ये जे प्रेफरन्स जनरेट झाले, मला ते दाखव. मी कालच माझ्या एका फ्रेंड त्याला ते रात्री 1 नंतर ट्राय, हे एक लॉगिन आहे माझ्या फ्रेंडचं आहे, तिला जे जनरेट झालेले प्रेफरन्सेस आहे. आता हे मी का दाखवतो तुम्हाला एक्झॅक्ट प्रोसेस लक्षात येईल. आता इथे बघा, इथे तुमचा फॉर्म असतो, इथे सेल्फ सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म आहे. इथे काय लिहिलंय, अर्ध गेलंय. ठीक आहे, हा फेज 1 आहे. फेज 1 आहे. फेज 1 मध्ये 2 डॅशबोर्ड तुम्हाला दिले. एक आहे हा विदाउट इंटरव्ह्यूचा आहे, हा विथ इंटरव्ह्यूचा आहे. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, पहिलं जनरेट प्रेफरन्सेस. तर इथे जनरेट म्हणून येतं, जनरेटला क्लिक केलं की मग हे जनरेट होतं. मग त्याच्यात तुम्हाला कळतं की तुमच्या क्वालिफिकेशन नुसार मला किती जागांसाठी मी इलिजिबल आहे ही यादी येते. आता हिला जवळपास 50 एक आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने येतं. आता अहिल्यानगर, अहिल्यानगरमध्ये काय आलंय, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अहमदनगर आणि पुढे इथे दिलेलं आहे सेकंडरी. पुढे दिलेलं आहे त्यांनी, इयत्ता पण दिलेली असते. समजा सेकंडरी तर 6वी ते 8वी किंवा 9वी 10वी किंवा 11वी 12वी. हायर सेकंडरी असेल तर 11वी 12वी, 9वी 10वी पर्यंत येतात, 6वी ते 10वी पर्यंत. मग इथे आलेलं असतं याच्या शेवटी एक असं भिंगाचं चिन्ह असतं जिथे आपलं लक्ष जात नाही शकत. त्या भिंगाच्या चिन्हावर क्लिक करायचं, तिथे ऍडव्हर्टाईज असतं. या पर्टिक्युलर संस्थेची किंवा इन्स्टिट्यूटची ऍडव्हर्टाईज तिथे दिलेली असते आणि त्या ऍडव्हर्टाईज मध्ये वॅकन्सीज दिलेल्या असतात. पहिलं असतं कॅटेगरी वाईज वॅकन्सीज, की कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे ते पण दाखवतो. ऍडव्हर्टाईज साधारण ही आता 2025च्या चाचणीची ऍडव्हर्टाईज आहे. कधीची जनरेट केलेली आहे ती बघा, प्रसिद्धी दिनांक, मान्यता दिनांक आहे, प्रसिद्धी दिनांक कधी आली, 6 तारीख. आज किती आहे, 11 तारीख. ताजं आहे. 6 तारखेचं 10 तारखेचं जागा. हा, आता बघा इथे ही कुठला आहे, MNP म्हणजे काय, महानगरपालिका. कुठली आहे, जळगाव. पुढे दिलेला आहे विदाउट इंटरव्ह्यू. ठीक आहे, आता विदाउट इंटरव्ह्यू मध्ये खाली आला तर तुम्हाला अशा पद्धतीने ऍडव्हर्टाईज असते. हे बघणं का गरजेचं आहे, अदरवाईज जे आपण प्रेफरन्सेस देतोय ते 0 व्हॅल्यू आहे. जर मला हे माहिती नसेल तर मग तिकडे तुम्ही देऊन उपयोग नाही. आपल्या विषयाची आणि आपल्या कॅटेगरीची जागा तिथे अवेलेबल आहे का हे आधी चेक करायला पाहिजे. बरोबर. आणि तोच तुमचा प्री टास्क असतो ज्यावेळी प्रेफरन्स द्यायचे असतात त्यावेळी. आता इथे बघा अनुसूचित जाती जमाती वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि आता मी माझं उदाहरण घेऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी माळी आहे, ओबीसी आहे, इतर मागासवर्ग. आता इथे जर पाहिलं एक जागा आहे महिला, मी इलिजिबल आहे का, नाही. पुढे जायचं, एक जागा, इथे काय लिहिलंय, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पदे. म्हणजे हे सगळं समांतर आरक्षण सोडून उरलेली जागा किती आहे, 1. ओबीसी म्हणून मी एकाच जागेसाठी इलिजिबल आहे, मनपा जळगाव साठी. माझी किती जागा आहे तिथे, 1. आता दुसरं, जे कॅटेगरी मध्ये असतात त्यांना हा पण ऑप्शन ओपन असतो. याच्यामध्ये ओपन कुठे असतो, फक्त समांतर आरक्षण सोडून. म्हणजे हे सगळं सोडायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त खुल्यामध्ये ज्या जागा आहेत तिथे कॅटेगरीवाला पण इलिजिबल असतो मेरिटनुसार. ठीक आहे, आता इथे किती जागा आहेत, 0. म्हणजे मनपा जळगाव मध्ये
माझ्या कॅटेगरीच्या किंवा माझ्यासाठीच्या वॅकन्सीज किती आहेत? 1. मग मी प्रेफरन्स याला पहिला दिला पाहिजे का? हे मला कळलं पाहिजे. भले तू जळगावमध्ये राहत असशील पण द्यायचा नाही. आलं लक्षामध्ये? आता याच्या खाली आणखी एक फिल्टर असतं. बरेच जण इथे पण गोंधळ करतात. आता पुणे महानगरपालिकेची जिल्हा परिषदची जर मी ऍडव्हर्टाईज तुम्हाला दाखवली तर त्याच्यामध्ये 239 जागा आहेत. पण 239च्या 239 जागांसाठी मी एलिजिबल नाही का? खाली दिलेला असतं. हा डॅशबोर्ड पण तितकाच महत्वाचा. वरचा होता कॅटेगरीचा, हा आहे सब्जेक्टचा. मला कळायला पाहिजे की आता ह्या ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये माझ्या विषयांची जी ओबीसीची मी एक जागा पाहिली होती ती जागा ओबीसीची माझ्या विषयाला आहे का नाही? ओबीसी आहे पण माझा विषय पाहिजे ना. आलं का लक्षात? आता इथे बघायचं आपण. पहिलं उर्दू विषय क्लोज, आपला काही संबंध नाही. उर्दू काही संबंध नाही. खाली उर्दू काही जागा मी अरे माझ्या माध्यमाची जागा नाहीये म्हणजे विषय तर लांबचा माध्यमाची जागा नाही. विषयच नाही आता, माध्यमच तिथं नाही आपलं मराठी माध्यम. बऱ्याच जणांनी प्रेफरन्सेस असे दिले की फक्त जिल्हा निवडला, जिल्ह्यामध्ये सर मग मला ते जिल्हा परिषद आलंय मग मी ठीक केलं, मग मला पीएमसी आलंय पीसीएमसी आलंय मग मी ते आधी दिले. अरे तू आधी दिले पण आज जाऊन तू पाहिलं का तुझ्या कॅटेगरीची जागा आहे का, तुझ्या विषयाची जागा आहे का? प्रेफरन्सेस इथे चुकतात. त्याच्यामुळे तुम्हाला कितीही स्कोर असू द्या तुमचा नंबर लागत नाही. आणि मागच्या वेळी मनपामध्ये 101 स्कोर वाला कॅन्डिडेट लागला, 101 आणि 150 वाला सिंधुदुर्गला गेला. का गेलं सांगा? चॉईस चुकला त्याचा. प्रेफरन्स चुकीचा दिला. कळलं किती महत्वाचं आहे प्रेफरन्स? खूप महत्वाचं. आणि तुम्हाला ते अभ्यासच करावा लागेल. म्हणजे असं मला जे प्रेफरन्स मिळालेले आहेत 50 त्या सगळ्यांमधनं फिल्टर करून मला जागा काढाव्या लागतील माझ्या. आणि मग समजा एका ठिकाणी 1 आली, दुसऱ्या ठिकाणी 8 आल्या, तिसऱ्या ठिकाणी 25 आल्या. समजा 1, 8, 25 आहे तर माझा पहिला चॉईस, पहिला प्रेफरन्स 25 ला पाहिजे, दुसरा 8 ला पाहिजे, तिसरा 1 ला पाहिजे. हे तुम्हाला कळायला पाहिजे. आता याच्यामध्ये कालच एका मॅडमचा मला फोन आला, सर मी आता माझ्या लग्नाला 7-8 वर्ष झाली, मला 2 मुलं आहेत आणि मी पुणे नाही सोडू शकत. मग भलेही कोल्हापूरला 200-250 जागा असतील मग मी कशाला द्यायचा प्रेफरन्स? नका देऊ. अडचण तिथे होते. तुम्ही कोल्हापूर पण देता आणि त्या प्रेफरन्सेस नुसार तुमचं कोल्हापूरला लागतं. आता नवीन नियमानुसार कोल्हापूर लागलं की पूर्ण सर्कल मधून तुम्ही बाहेर फेकले जाता. म्हणजे जे आपण मगाशी सर्कल डिस्कस केली होती त्याच्यामध्ये फेज 2 फेज 3 पण आहे. पण फेज 2 आणि फेज 3 ला तुम्ही आता एलिजिबल राहिलेच नाही का? तुमचं सिलेक्शन झालंय ऑलरेडी. मग जर तुम्हाला माहिती जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पुणे सोडू शकत नाही, काल त्यांना प्रामाणिक सल्ला दिला. ते म्हटले की सर एवढ्या जागा आल्या पण फेज 2 आहे, फेज 3 आहे, तुम्हाला पेशन्स यावं लागतं. तुम्हाला पुणे सोडायचं नाहीये ना. जर कोल्हापूर तुम्ही आता दिलं की तुम्हाला नेक्स्ट PIT देऊनच प्रोसेस मध्ये यावं लागेल. सेकंड फेज, थर्ड फेज साठी तुम्ही तिथे तुमचं नावच दिसत नाही. पण कधी दिसेल? तुम्ही जर प्रेफरन्स दिला नाही तर सेकंड फेजवर तुमचा विचार केला जाईल. फर्स्ट फेज मध्ये तुम्ही जे प्रेफरन्सेस दिलेले आहेत त्याच्यात तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही फेज 2 ला इलिजिबल. त्याच्यामुळे ते पण लक्षात ठेवायचं. दुसरं सर मग संस्थेचं कसं आहे? आता संस्थेची एक चांगली गोष्ट अशी की संस्थेत जरी तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही डिनाय केलं तरी तुम्हाला सेकंड राऊंडला चान्स मिळतो. कसा मिळतो? अनुदानित आणि विनाअनुदानित नाही, तो विषयच नाहीये. इथे एक चांगली गोष्ट अशी आहे की संस्थेमध्ये जरी संस्थेने तुमचं सिलेक्शन केलं तरी संस्था पोर्टलवरती टाकत नाही जोपर्यंत तुम्ही जॉईन करत नाही. आणि तुम्ही डिनाय केलं की संस्था वेटिंग वाल्याला लगेच बोलवते, त्याला जॉईन करून घेते, त्याचं पोर्टलवर टाकते. याचा अर्थ तुमचं सिलेक्शन होऊन पण तुम्ही तिथे सिलेक्शन झालं नाही असं दिसतं. त्यामुळे तुम्ही सेकंड फेजला इलिजिबल होता. पण विदाऊट मध्ये तसं नाही होत. विदाऊट मध्ये डायरेक्ट ऑर्डर निघते तुमची, कारण तिथे पोर्टलवरच मेन्शन होतं. हे पोर्टलवरच ऑर्डर येते तुमची आणि ऑर्डर आली की तुम्ही त्या प्रोसेस मधून बाहेर पडता. मग त्यांना मी काल तोच सल्ला दिला, जर तुम्हाला कोल्हापूर द्यायचे
तर तुम्ही हे ठरवा की तुम्हाला सिलेक्शन झालं तर कोल्हापूर जायचं आहे, कारण की नंतर तुमच्याकडे ऑप्शन नाही. त्याच्यामुळे ते पण तुम्हाला ठरवायचं. आलंय लक्षात? याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे का? कळतंय का? का डोक्याचं चाललंय? नाही, थोडं किचकट आहे, पण तुम्ही मला विचारलं तर मी आणखी सोपं करेन. तुम्हाला मी मुद्दामून का सांगतेय, कारण तुम्ही या प्रोसेसमध्ये पुढे पुढच्या म्हणजे या 6 महिन्यातच 6 महिने 6 महिन्यानंतर तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची आहे. सर जे आता सांगताय, प्रेफरन्स देणं, TIT सगळं पवित्र पोर्टलची ती वेबसाईटवर सगळं करणं, हे सगळं करायचं आणि ती कसं करायचं याचं डिटेलिंग सर सांगताय. हे फार महत्वाचं आहे. आत्ताचा रिसेंटली सरांनी आत्ताच दाखवलं किती जागा आहेत. टोटल 28 जागा आहेत. त्याच्यामध्ये खुल्यामध्ये तुम्हाला आरक्षण सोडून 4 जागा आहेत, एकूण 8 जागा आहेत. त्याच्यामध्ये हे पण ऑप्शन तुमच्याकडे आहेत जे समांतर आरक्षणाचे आहेत. एक लक्षात ठेवायचं, जेवढ्या लेडीज आहेत त्यांनी आपलं वुमन सर्टिफिकेट काढून घ्यायचं, तहसीलमधनं मिळतं. ते मॅन्डेटरी आहे जर तुम्हाला वुमन कोट्यामधनं जागेसाठी प्रेफरन्स द्यायचा असेल. ठीक आहे, ते आताच काढून ठेवा, ते लाईफ टाइम असतं सर्टिफिकेट. त्या जागांसाठी तुम्ही इलिजिबल होता. मुलांकडे समांतर आरक्षण नसेल तर खुल्या प्रवर्गामध्ये तुम्हाला विचार करायचा आहे. तर इथे 4 जागा आहेत आणि इतर मागासवर्गीयच्या 2, म्हणजे 6 जागांसाठी मी इलिजिबल आहे इथे. आणि आता खाली जर तुम्ही गेलात तर तुम्हाला विषयवार पण लक्षात येईल. आता इथे आपण सेकंडरी घेतलं, त्याच्यामध्ये मराठी माध्यम दिलेले आहेत. आता माध्यम एकदा क्लिअर झालं की मराठी आहे, मग तुम्ही पुढे जायचंय. हा विषय महत्वाचा. आता जे म्हणत होते ना की सर सोशल सायन्स, त्याच्यामध्ये सोशल सायन्स मध्ये एनी सब्जेक्ट मध्ये जरी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्हाला ही जागा दिसते. इथे स्पेसिफिकली हिस्ट्री जिओग्राफी असं म्हणलेलं नाही, इथे सोशल सायन्स. त्यामुळे सोशल सायन्स मध्ये कोणत्याही विषयात तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तो स्कूल सब्जेक्ट असो अथवा नसो, तुम्हाला या जागा दिसतात. पण स्पेसिफिक सब्जेक्टची जागा असेल तर तसं तुम्हाला खाली दिसतं. आता इथे लँग्वेजच्या दिसत आहेत सायन्स, सोशल सायन्स, फिजिकल एज्युकेशन. याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक हिस्ट्री जिओग्राफीची एकही जागा दिलेली नाही. जर तशी असेल तर तशी तुम्हाला वेगळी दिसते. आता मी याच्यामध्ये कुठे कुठे इलिजिबल आहे ते आपण चेक करायचं. आता ज्या वरती 8 जागा होत्या त्याच्यामध्ये 6 to 8 साठी जर आपण पाहिलं तर सोशल सायन्सला पण तुम्ही इलिजिबल असता. त्याच्यानंतर स्पेशल आर्ट्स साठी काय आहे, यावेळी त्यांनी फिजिकल एज्युकेशन आणि स्पेशल आर्ट्स यांच्या पण जागा ऍड केलेल्या, ज्या मागच्या कुठल्याच प्रोसेसमध्ये एकही जागा भरलेली नव्हती. म्हणजे जे ATD वगैरे झालेले आहेत त्यांना जागा मिळत नव्हत्या. कला शिक्षण किंवा चित्रकलेचे जे शिक्षक होते त्यांना जागा नव्हत्या, पण यावेळी त्यांनी जागा दिल्या आहेत आणि फिजिकल एज्युकेशनच्या पण दिलेल्या आहेत. आता याच्यात आणखी एक आलं की स्पेशल टीचर वर्क एज्युकेशन. स्पेशल टीचर म्हणजे कोण? हा, जे स्पेशल एज्युकेशन मध्ये ज्यांचं BEd झालेलं आहे त्यांच्यासाठी ती जागा. इथे लँग्वेज दिलेला आहे मराठी, इंग्रजी. सो इंग्रजीमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन तर तुम्ही तिथे इलिजिबल होता. 7 जागा आहेत टोटल. तर मग त्यातल्या वरती जर ओबीसी आणि ओपनचा विचार केला माझ्या क्वालिफिकेशन नुसार तर 8 पैकी 7 जागांसाठी मी इलिजिबल आहे. म्हणजे वरती 8 दिसत होतं, पण माझ्या विषयाचे किती आहेत? 7 आहेत. तर 7 जागांसाठी मी इलिजिबल, त्यामुळे मी प्रेफरन्स देऊ शकतो. दुसरं खाली तुम्ही आला सायन्स आहे, सोशल सायन्स आहे आणि फिजिकल एज्युकेशन आहे. सायन्स वाल्यांना सायन्स मध्ये देता येतं आणि काही काही ठिकाणी जर तुमचं ग्रॅज्युएशन प्लस BEd असेल तर सायन्स आणि मॅथ दोन्हीकडे देतात. फक्त जर पोस्ट ग्रॅज्युएशन सायन्स मध्ये असेल तर त्यांनी सायन्स मध्येच प्रेफर करावं, मॅथमॅटिक्स मध्ये घुसायचं नाही. कोणत्या जागेसाठी मी म्हणतोय? 9वी 10वी साठी. ठीक आहे, 6वी ते 8वी साठी तुम्ही दोन्ही विषय देऊ शकता. आले लक्षामध्ये? सर मला एक प्रश्न होता तेव्हाच्या स्लाइड मध्ये. तर 7 नंबर तिथं मराठी आणि सोशल सायन्स दिलेला आहे, पण माझं आता इकॉनॉमिक्स माझं झालेलं आहे, जे की BA ला बी माझं स्पेशल इकॉनॉमिक्स होता, MA पण माझं इकॉनॉमिक्स मध्ये झालेलं आहे. तर मग मला आता सोशल सायन्सची जागा घ्यायची. तर सध्या माझा ग्रॅज्युएशन म्हणजे आता सब्जेक्ट पण इकॉनॉमिक्स आहे, मराठी आणि जिओग्राफी आहे. तर मग मला तिथं सोशल सायन्सची जागा दिसणार ना. हा, आणि ते तुम्ही देऊ शकतो. तर एक क्वेश्चन आहे. ऍक्च्युली आपण एखाद्या संस्थेत लागलो आणि संस्थेने जर पोर्टलला ती जागा नाही दाखवली तर आपली पर्सनल मान्यता संस्था घेते का संस्थेला ती पोर्टल थ्रू जाऊन आपल्याला त्या प्रोसेसनेच परत पोर्टल थ्रू यावं लागतं? अशा भूलथापांना बळी पडायचं नाही. अशी कसलीही प्रोसेस अवेलेबल नाही. संस्थेने कितीही काही सांगितलं 1 रुपया द्यायचा नाही. पवित्र पोर्टल शिवाय कुठलीही भरती होऊ शकत नाही.
जर त्यांनी असं काही सांगितलं समजून जायचं, आपण कायम घेणार आलेली आहे, त्याच्यामध्ये सेल्फ सर्टिफिकेशन झालं असेल तरच तुम्ही या प्रोसेससाठी एलिजिबल आहात. दुसरं, तुमची ऑनलाईन जे काही तुम्ही क्वालिफिकेशन दिलंय त्याच्यावर आधारितच तुम्हाला प्रेफरन्सेस मिळालेले आहेत. आता इथे दिलेलं आहे, पहिली ते 5वी या गटातील पदांसाठी अभियोग्य चाचणी म्हणजे TAIT परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TAT TAIT उत्तीर्ण उमेदवारच अर्ज करू शकतात. दिसती जागा म्हणून आपण अर्ज करायचा नाही, भलेही सिस्टीम जनरेटेड आपल्याला आलेलं असेल, म्हणजे 6वी ते 8वी आली आणि आपण TET क्वालिफाईड नाहीये तर आपण अर्ज करायचा नाही. जरी लेटर आलं तरी सिस्टीम मध्ये कधी आपल्याला बाहेर फेकलं जाऊ शकतं, आपणच आपला अभ्यास करायचा. नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक 21/7/2023 मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार. कोणी जर तुम्हाला असं फसवत असेल की आमचा सिंधुदुर्ग मिळतंय घ्या, उद्या मी तुमची पुण्यात बदली करून देतो, तर जिल्हा बदली नाही हे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये सांगेल आणि तुमच्याकडनं अंडरटेकिंग पण घेतात ज्यावेळी तुम्ही जॉईन करता. कधीच होणार, कधीच होणार आता तरी नाही. म्हणजे असं नाही लागलं आणि मी लगेच 2 महिन्यात 4 महिन्यात 6 महिन्यात वर्षात तिकडे आलो तर असं काही होणार नाही. इन फ्युचर होतच, पण ती मानसिक तयारी ठेवा. आपण ऑलरेडी बोललोय आता त्याच्यावरती सगळं, ठीक आहे. त्याच्यात मला नाही वाटत काही कन्फ्युजन असेल. त्याच्यानंतर जो पार्ट आलेला आहे कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट, हा ग्रोथ मगाशी जे सांगितलंय एक्स्ट्रा सर्टिफिकेशन असेल किंवा इन सर्व्हिस मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार 50 तासांचं प्रशिक्षण आवश्यक आहे आणि ते कंपल्सरी आहे. दरवर्षी 50 तासांचं प्रशिक्षण तुम्ही करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये असं त्यांनी काही आणखी क्रायटेरिया दिलेला नाही की ते ऑफलाईन असावं ऑनलाईन असावं. ऑनलाईन मध्ये खूप सारे पोर्टल्स अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सर्टिफिकेशन करून घेऊ शकता. जर तुम्ही शिक्षकच होणार असाल तर ह्या रेग्युलर डिग्री सोबत तुम्ही एक्स्ट्रा जे काही असेल सर्टिफिकेट कोर्सेस किंवा ट्रेनिंग प्रोग्राम ते तुम्ही करायला पाहिजेत असं मला वाटतं. त्याच्यासाठी दीक्षा ऍप्लिकेशन एक आहे ज्याच्यावरती रिसेंटली मी AI चा एक कोर्स केलाय अँड इट इज फ्री ऑफ कॉस्ट. 2 कोर्सेस खूप चांगले आहेत त्याच्यावरती. एक आहे AI साथी म्हणून एक आहे, तो बेसिक AI ज्याला AIचं काहीच नॉलेज नाही त्याच्यासाठी तो मराठीमध्ये अवेलेबल आहे, पूर्ण कोर्स मराठीमध्ये. दुसरा थोडंफार आपलं इंग्लिश चांगलं असेल तर त्याच दीक्षा ऍप वरती AI फॉर एज्युकेटर्स म्हणून एक कोर्स आहे जो की तुमच्यासाठी फार जास्त गरजेचा आहे, ज्याच्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स सगळं दिलं. तर AI चे टूल्स कसे वापरायचे, त्याचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करू शकता आणि त्यातनं तुम्ही इमेज जनरेशन असेल, व्हिडिओ क्रिएशन असेल आणि फ्री सॉफ्टवेअर कुठले आहेत. आणखी एक जे तुमचा आत्ताचा टास्क आहे लेसन नोट तयार करायचे असतात. लेसन नोट AI वरती 1 क्लिक मध्ये मिळतात. मॅडम गेल्यावर सांगायला पाहिजे होतं का?